पिक्चर येणार आहे, मार्मिकचा काकाजी. बाळासाहेबांना ते ऐकून थोडंसं नवल वाटलं, "अरे काकाजी कसा काय?" तर इतक्यात मी साधारण 7-8 पावलं चालत आलो मी पुढे आणि साहेबांनी पाहिलं आणि त्याच्यात एक चूक होती, की साहेबांनी 5 पावलांमध्ये काढली. मला म्हणाले, "काय रे, याचा चष्मा कुठे आहे? तुझ्या खिशात ठेवलेस का त्याच्या खिशात ठेवलायस?" मार्मिक कॅरेक्टरचा मार्मिक पद्धतीने ओरडा दिला. माझे डोळेच एकदम पाणावले. काही बोलले नाहीत साहेब. माझ्या डोक्यावर हात ठेवला. त्यामुळे पहिले सगळ्या लोकांना दाखव. ते सगळ्या लोकांना दाखवल्यानंतर स्वीकारलं माझ्याकडून बाळासाहेबांनी. म्हणजे त्यांची नजर एवढी हे होती ना, का तो चष्मा, काकाजीचा तुमच्या चष्मा लक्षात नाही आलं एवढं अप्रतिम. लागलेली त्या कामाला. पटकन 5 पावलांमध्ये म्हणाले, "रे, त्याचा चष्मा कुठे आहे? त्याच्या खिशात ठेवलायस का तुझ्या खिशात ठेवलाय?" म्हणजे एवढे बाळासाहेबांचं आणि आमचं भाग्य आहे, की बाळासाहेबांच्या पायावर आम्हाला डोकं टेकता आलं. बघता हे आलं. बघता एकदा आलं, समोर बोलता आलं. बोलता आलं. त्याच्यानंतर मग मी बरीच पेंटिंग माझ्या प्रत्येक बाळासाहेबांच्या वाढदिवसाला काही ना काही असं वेगळं काहीतरी पेंटिंग देण्याचा मी प्रयत्न केला आणि साहेबांनी खूप मला आशीर्वाद दिलेत आणि आजही साहेबांच्या आशीर्वाद म्हणजे माझं कोण माझा वडिलोपार्जित असे कोण आमदार, खासदार, नामदार कोण नाहीत. परंतु राजकारण म्हणा किंवा समाजकारणामध्ये खूप बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आपण नाव कमवलंय. नमस्कार, मी प्रशांत घाडगे. परत एकदा आपलं सर्व माझ्या प्रेक्षकांचा खुलके बोल या माझ्या टॉक शोमध्ये स्वागत आहे. नेहमीसारखं या टायमाला सुद्धा मी अशा अनुभवाला तुमच्या समोर आणलेलं आहे, ज्याचं मार्गदर्शन तुम्हाला मूल्याचं ठरेल. त्यांचा प्रवास समाजसेवेचा आहे. अशा ठिकाणी ते त्यांचं आज राहणं आहे किंवा जन्म किंवा लहानपण गेलं, ज्या ठिकाणी बद्दल पूर्ण जगाला आज त्या गोष्टी माहिती आहेत. मुंबईसारख्या मेन जागेवरती जिथून मुंबईची खरी ओळख निर्मिती आहे, त्याच ठिकाणीपासून ते आहेत. त्या ठिकाणीपासून ते दक्षिण मुंबईमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, वेगवेगळ्या कामामध्ये, वेगवेगळ्या लोकांना, पक्षातल्या सर्वांना असा एक मदतीचा हात म्हणून असणारे एक अशा महत्वाच्या व्यक्तीला तुमच्या समोर आज आणलेला, त्यांचा अनुभव जाणून घेऊया आपण. आज आमच्या समोर विकासभाई मयेकर इथे उपस्थित आहेत. शिवसेनेचे बरेच काय जिम्मेदारी त्यांनी सांभाळलेली आहे. बाळासाहेबांच्या प्रवासापासून ते दंगलीच्या प्रवासापर्यंत असा अनेक अनुभव त्यांच्याकडे आहे. त्यांच्याकडूनच, त्यांच्याच मुखातून आपण आज जाणून घेऊया. तर भाई, आम्ही भाई बोलतो त्यांना कारण तसे आहेतच ते. भाई, मग आपण आपला अनुभव सुरुवातीपासून, आपला जन्म, आपल्याबद्दलची लहानपणाची गोष्ट, स्कूल, कॉलेज आणि असं करून आपल्या प्रवासाला आपण कसं की आजच आपल्या आयुष्याचा जन्म झालेला आहे प्रेक्षकांसाठी, तो तुमचा अनुभव आम्हाला हवा आहे. माझा जन्म दादर म्हणजे माझ्या मामाच्या घरी दादर या ठिकाणी झाला. माझं शालेय जीवन सेंट ट्रेझा स्कूल गिरगाव आणि नंतर मी नूतन कला निकेतन या संस्थेमधून टेक्स्टाईल डिझायनिंगचं थोडा अर्धवट राहिलं माझा डिप्लोमा तो. पण टेक्स्टाईल डिझायनिंगचं काम शिकलो. माझे वडील देखील टेक्स्टाईल आर्टिस्ट होते आणि मग टेक्स्टाईल डिझायनिंग काम करता करता मग बऱ्याच वर्षानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे की दत्ता सामंतच्या युनियनमध्ये बरंचसं टेक्स्टाईल इंडस्ट्रीज ती संपली मुंबईतली, महाराष्ट्रातली. मग मी सुरत या ठिकाणी, उधना या भागामध्ये मी, माझे वडील, आम्ही त्या ठिकाणी आमचं स्वतःचा स्टुडिओ तिथे स्थापन केला. चांगल्या चांगल्या कंपन्यांना आमचे डिझाईन जायचे, आमचे स्केचेस जायचे. आणि मग त्याच्यानंतर माझ्या वडिलांचं निधन झाल्यानंतर आणि निधन होण्यापूर्वी ते आजारी असतानाच मग आम्ही मुंबईला परत आलो आणि मग इथे टेक्स्टाईलला वाव नसल्यामुळे मग मी थोडंसं कमर्शियलचं काम सुरू केलं. मग लग्नपत्रिका बनवण्याचं काम मी हातात घेतलं. त्याच्यात मला खूप चांगलं यश आलं आणि बऱ्याचशा खाडिलकर रोडला जेवढे लग्नपत्रिका विक्रेते आहेत, त्या बऱ्याचशा लोकांना मी माझी डिझाईन देत गेलो आणि हळूहळू तसंच पुढे काम सुरू असताना कधी शिवसेना जॉईन केली कळालं नाही, बाळासाहेबांची, उद्धवसाहेबांची.
आणि आज सगळ्यात ती त्यांच्यासोबत मी आहे आणि वेगवेगळ्या पदावरती काम केलं आहे. नाही पण भाई, मला एवढं या सगळ्या गोष्टी तर आपण लढवणारच आहात. पण तुमचं दादरला जे शिक्षण झालं ते कोणत्या स्कूलमध्ये झालं तर तुमचं बोललेलंच आहे. पण त्या टायमाची काय आठवणी, तुमच्या शिक्षकांची आठवणी, तुमची तिकडची स्कूलचे जे मित्र असतात त्या सगळ्या आठवणी, स्कूलच्या काय आठवणी तुम्ही शेअर करत असाल शिक्षका म्हणजे टीचर बाबतीत, किंवा तुमची एक स्टुडंटची मैफिल जी असते हर एक माणसाची हर एक व्यक्तीची असते, तर स्कूलचं तुम्हाला असे थोडे छान आठवण सांगायची म्हणजे अतिशय मजेशीर आठवण आहे ती. कारण पूर्ण भारतात जेवढ्या शाळेचे युनिफॉर्म आहेत, त्यापैकी आमचा युनिफॉर्म थोडासा वेगळा म्हणजे कसा होता, का तर आमची पॅन्ट जी होती ती गुडघ्यापर्यंत होती. अच्छा. तर गुडघ्यापर्यंत पॅन्ट असल्यामुळे त्या काळामध्ये दादा कोंडके खूप प्रसिद्ध झाले होते. आणि मग आम्ही रस्त्याने चालताना आम्हाला सर्व दादा कोंडके या नावाने उल्लेख करायचे आणि आमची टिंगल करायची. ही आमच्या शाळेच्या काळातलं खूप म्हणजे एक आठवण आहे. आता त्या शाळेत तो त्यांचा ड्रेस कोड बदली झाला. पण आमच्या काळामध्ये ती गुडघ्यापर्यंत पॅन्ट होती. त्याच्यामुळे ते घालणं गरजेचं होतं आणि खूप लोकं मस्ती मजा करायची. म्हणजे खूप असा राग यायचा, पण काय नाईलाज होता. काय पॅन्ट काय वरती करता येत नव्हती. आज मजेशीर बात वाटते ती. हो, खूप मजेशीर गोष्ट होती. आज म्हणजे खरंच त्या गोष्टीचा त्यावेळी राग होता. पण आता ते आठवलं का खूप आनंद आणि हास्य चेहऱ्यावरती येतं, की एक आगळा वेगळा तो दिवस होता. प्रिन्सिपल नाही म्हणजे ते दादा कोंडकेचे फॅन असणार. कदाचित म्हणजे दादा कोंडकेच्या अगोदरपासूनचा त्यांचा नियम होता. कदाचित आमची पॅन्ट बघून दादा कोंडकेनी घालायची सुरुवात केली असावी, असं म्हटलं तर वावगं नाही ठरणार. काय सर तुमच्या अशा सर किंवा टीचर ह्यांच्यातले काही गमती आठवणीतले कुठले प्रिन्सिपल तुम्हाला आवडायचे टीचर? आमचे टीचर सगळे चांगले होते. म्हणजे असं खास करून म्हणजे त्यांची कुठली आठवण सांगण्यासारखं असं नाही आहे. कारण एकापेक्षा एक होते, चांगले शिकवणारे होते. आणि स्पोर्ट्समध्ये पण त्या काळामध्ये मी फुटबॉल आमच्या त्या सेंट स्पोर्ट्समध्ये थोडंसं मी खेळलो फुटबॉल वगैरे. पण नंतर मग त्याच्यामध्ये मला रुची राहिली नाही. म्हणजे माझा ट्रॅकच चेंज झाला. मी एक डिझायनिंग लाईनमध्ये आलो आणि मग स्पोर्ट्सपासून थोडा मी लांबच गेलो. बॅक बेंचर होते की फ्रंट बेंचर होते? असं क्लासरूम मध्ये कुठे बसायचे? नाही, मिडलमध्ये. म्हणजे एकदम पुढे पण नाही आणि एकदम पाठी पण नाही, असे मिडल बेंचेसचा म्हणजे स्टुडंट बॅलन्स होतो. स्वभावाचे तुम्ही ते पहिल्यापासून आजपर्यंत तसा बॅलन्स स्वभावाचाच आहे. कॉलेज कधी म्हणजे डायरेक्ट स्कूल पासून बिझनेस क्षेत्रामध्ये बोललात तुम्ही की कॉलेज पण तुम्ही हे केलं? तसं नाही. आमच्या त्या म्हणजे नूतन कला निकेतनला तसं एक इन्स्टिट्यूट होती ती. हा हा. बरोबर. त्याला असं काही कॉलेज वगैरे नाही म्हणता येणार. अच्छा. पण ती एक इन्स्टिट्यूट होती का तिथे मग मला बिझनेस क्षेत्रामध्ये टेक्सटाईल डिझायनिंगचं त्यांच्याकडून मला हे मिळालं, पण माझं ते अर्धवट राहिलं. परंतु माझे वडील स्वतः भारतातले नामांकित असे टेक्सटाईल डिझायनर होते. त्याच्यामुळे मी काही नावाला ते म्हणाले, नाही तुला थोडंसं तरी एक हे अभ्यास हवा. म्हणून मग मला थोडंसं ते इन्स्टिट्यूट जॉईन करावी लागली होती आणि चांगल्यापैकी मी टेक्सटाईल डिझायनर होतो. आणि त्याच्यानंतर मग ते टेक्सटाईलचं थोडासा प्रॉब्लेम झाल्यानंतर मी खूप कमर्शियलमध्ये पण काम केलं. कमर्शियल इन सेन्स म्हणजे मी लग्नपत्रिकेची डिझाईन बनवायचो. आणि एकापेक्षा एक माझ्या अशा संकल्पना, आयडिया असायच्या आणि लोकांना खूप आवडायच्या त्या. आणि त्या म्हणजे माझे डिझाईनवरून जे लग्न सोहळ्यासाठी जे पत्रिका बघायला यायच्या, पसंत करायला, ते कधी-कधी तर माझं डिझाईन बघूनच ते डिझाईनच पास करायचे. पण ते म्हणाले, "मग आम्हाला 1000 बांधून द्या." तर म्हणाले, "हे डिझाईन आहे, पण तुम्हाला वेळ लागेल." मग तरी पण लोकं थांबायची माझ्या त्या डिझाईनच्या पत्रिका घेण्यासाठी. एवढं एक मला खूप त्याचं समाधान आणि आनंद वाटला मला माझ्या आयुष्यामध्ये ते काम करताना. पण व्यापारी ते समाजसेवा या दोन्ही एक विपरीत गोष्ट आहे. तुमच्या मनात असं कधी समाजसेवा म्हणजे या क्षेत्रामध्ये, त्या क्षेत्रामध्ये आज तुम्ही इतक्या मोठ्या नावापर्यंत पोहोचलात, इतके पदभूषण आहेत तुम्ही, इलेक्शन्स तुम्ही लढलेले, बराच अनुभव आहे. पण असं पहिल्यांदा तुम्ही या क्षेत्रासाठी जन्म घेतलेला आहे असं, आणि अशा कुठल्या अशा प्रवासाला या अशा एनर्जीला तुम्ही बघितलं जिथे तुमचं असं पाऊल तुमचं या ठिकाणी असं फिरता आलं? माझे वडील पण खूप चांगले फोटोग्राफर होते. आणि मला अजून आठवतं, की माननीय शिवसेना प्रमुखांची शिवाजी पार्कची सभा
ते कव्हर करायला गेले होते आणि त्यांच्यासोबत मी बाळासाहेबांना स्टेजवरती पाहिलं, अतिशय जवळून पाहिलं पहिल्यांदाच. आणि मग तिथून म्हणजे लहानच होतो मी, पण साहेबांच्या बाबतीमध्ये एक वेगळा असा आनंद, प्रेम, त्यांची बोलण्याची पद्धत आणि एक अशी ऊर्जा द्यायची ते बोलताना, की आपल्याला काहीतरी करायचं आहे. आणि मग हळूहळू त्या मार्गाला मग मी आलो आणि अ, पक्षाचं काम करायला लागलो. त्याच्यानंतर खूप म्हणजे कुठलीही अपेक्षा न बाळगता काम करण्याचा मी नेहमी प्रयत्न म्हणजे केला. तुमची सुरुवात घटप्रमुखापासून आहे की कार्यकर्त्यापासून कार्यकर्ता म्हणून कार्यकर्ता म्हणून काम केलं. नंतर मग ही सगळी पदं एक एक पायरी चढत गेलो. सर्वात महत्वाचं पद कोणतं तुमचं ते तुमच्या आयुष्यामध्ये आलं आणि त्याच्यामुळे तुमचा तो दिवस जसं की झोप उडून जाते म्हणजे एक झोप येत आहे एक्साइटमेंट मध्ये मित्र येतात म्हणजे आशीर्वाद देतात तो जण म्हणजे पार्टीचा असतो बरे तुम्ही त्या क्षेत्रामध्ये राहतं किंवा पार्टी याच्यामध्ये नाही पण कार्यकर्ते असतात त्या सर्व गोष्टी असतात समोरासमोर तर तो असं कोणता पद आणि असा कोणता क्षण होता तो महत्वाचं आणि मोठं पद म्हणजे शिवसैनिक. शिवसैनिक हे पद म्हणजे ज्यावेळी मी शिवसेनेचं काम करायला सुरुवात केली त्यावेळी माझ्याकडे कुठलं पद नव्हतं. परंतु सगळ्यात सुरुवातीला मी जर काम सुरुवात केलं असेल तर ते जी टी हॉस्पिटलपासून. जी टी हॉस्पिटल हे माझं पहिलं कार्यक्षेत्र होतं. का तिथे मग माझ्या भागातला कोणी रुग्ण असेल, काही असेल, मग त्यांच्या डॉक्टरांना भेटणं किंवा मग तिथे पण माझा मित्रपरिवार खूप वाढला जी टी हॉस्पिटलमध्ये. आणि मग त्यांच्या माध्यमातून गरीब जे कोण रुग्ण आमच्याकडे येतील, हो, खूप काम आम्हाला करण्याचा योग आला. आणि मग तिथून माझी सुरुवात झाली. मग हळूहळू वेगवेगळे हॉस्पिटल्स असतील किंवा मग वेगवेगळ्या शाखा, वेगवेगळ्या म्हणजे पूर्ण जिल्ह्यांमध्ये, ग्रामीणमध्ये. आता देखील मी तिथे ह्याला विक्रमगडला संपर्क प्रमुख आहे. परंतु तिथले आदिवासी वगैरे आजही मुंबईला कुठल्या हॉस्पिटलला आले तर आमचे तिथले तालुका प्रमुख, शहर प्रमुख, गटक जे कोण आमचे पदाधिकारी आहेत त्यांनी जर सांगितलं तर मला त्यांची इथे सेवा करणं गरजेचं आहे. आणि ती देवाच्या कृपेने होते आमच्या हातून ती सेवा. मला एक म्हणायचं आहे माझ्या खुलके बोल टॉक शोच्या प्रेक्षकांना या गोष्टी आवडेल ऐकायला कारण तुम्ही त्या इफेक्टेड भागामध्ये त्या काळामध्ये होता जिथे खरं सुरुवात झाली की सुरक्षा कशाला म्हणतात आणि भरोसेचा व्यक्ती कोण असतो म्हणजे ते 92 ला घडलेली दंगल त्या टायमाला प्रॉफिट मार्केट म्हणा भेंडी बाजार आता आपण सर्व भाऊ सारखे राहतो मुस्लिम धर्म काय हिंदू धर्म काय आपण धर्मच नाही माणूस काय धर्म पण त्या काळामध्ये या सर्व गोष्टी घडत असताना त्या टायमाला तुम्ही ऍक्टिव्ह असणार म्हणजे ती ऊर्जा ती यंगपणा या सर्व गोष्टी होत्या अशा वेळी तो काळ जर आमच्या यंग पिढीला ज्यांनी ते बघितलेलं नाही आज कुठेही कुठल्याही कोणी जातात कुठेही जातात पण तो काळ काय होता त्या टायमाला तुमचा त्या टायमाला मुंबईला दिलेलं योगदान काय होतं 83 ची पहिली दंगल झाली. त्याच्यानंतर ही 92-93 ची दंगल खूप लोकांच्या लक्षात राहिलं. पण 83 ची पण दंगल आम्ही पाहिली आहे. आणि त्यावेळी कसं होतं की एक मुस्लिम वर्ग आणि हिंदू वर्ग थोडेसे म्हणजे कसं आहे की एखाद्या बारीक बारीक गोष्टीवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये तो राडा व्हायचा. आणि मग ते त्याचं स्वरूप दंगलीमध्ये व्हायचं. मग ते इतर प्रेसवाले म्हणा किंवा त्यावेळी प्रेस असं नाही पण अशी मॉब पब्लिसिटी अशी पेटायची की मग ती कदाचित कधी कधी असं वाटायचं की म्हणजे आमचं मुसाफिर खाना विभाग म्हणजे दंगलीचं उगमस्थान असं. मग काही लोक आम्हाला बोलायला म्हणजे आमची ओळख अशीच पटली नंतर काही दिवसांनी हे तर तिथे अशा भागात राहणारी कार्यकर्ते. पण हे असं त्यांचा कसं त्यांचा हा हिंदू आणि मुस्लिम हा विषय नव्हता. त्यांचा वेगळा स्मगलिंग आणि बाकी सगळ्या गोष्टींचा विषय होता. त्याच्यामुळे ते कधी ह्या भानगडीत पडले नव्हते. या सगळ्या गोष्टीला तुम्ही कंट्रोल मध्ये त्या टायमाला लोकांच्या सेवेसाठी तुम्ही त्या टायमाला कसं महत्वाचं म्हणजे कामामध्ये योगदान दिलं. एक आठवण सांगतो की मी ज्या भागात राहतो मुसाफिर खाना आणि माझ्या समोरची फुटपाथ जी आहे जो पायदोनी विभाग येतो आणि माझं पलटण रोड पोलीस स्टेशनच्या भागामध्ये मी आमच्याकडे कर्फ्यू नव्हता समोर कर्फ्यू होता पायदोनी भागामध्ये. आणि इमामवाडा म्हणून एक भेंडी बाजारमध्ये एक वस्ती आहे. 5-6 इमारती आहेत त्या इमाम आता त्या रिडेव्हलप झाल्या तिथे पण त्या काळामध्ये 5-6 इमारती होत्या. पण तिथे हिंदूही राहायचे आणि मुसलमानही राहायचे.
दोन्ही समाजाची लोक राहायची, मराठी, मुसलमान, गुजराती सर्व वगैरे एकत्र सगळे येऊन एकत्र राहायचे. राहायचे साई बिल्डिंगमध्ये. आता त्यांची मागणी होती की आम्हाला लहान मुलांना दूध, कारण सगळं बंद, कम्प्लीट बंद. तिथून सारखं म्हणजे त्यावेळी मोबाईल वगैरे काय विषयच नव्हता, पण कोणाच्या तरी पोलिसांच्या माध्यमातून, मिलिटरीच्या माध्यमातून किंवा कुठून तरी ते असं एक सांगवा यायचा, किंवा त्यावेळी लँडलाईन होत्या. काही लोकांच्या लँडलाईन थ्रू आम्हाला निरोप यायचे की आम्हाला बाकी काय नको, लहान मुलांसाठी दूध पाठवा. मग मला आठवतं, मी, आमचे बाबा कुर्डीकर, आमचे बरेचसे असे शिवसैनिक आणि आमचे चंद्रकांत पवार, आमचे शाखा प्रमुख होते फोर्टला. तर मग पवारांना सांगितलं की पवार असं असं विषय आहे आणि आपल्याला तिथे दुधाची पावडर द्यायची, दूध तर शक्य नव्हतं. मग फोर्टमध्ये आम्ही दुधाची पावडर त्या व्यापाऱ्यांनी देखील आम्हाला म्हणजे पैसे न घेता दिली. आणि मग जवळजवळ आम्ही 6-7 जण टू व्हीलरवरती त्या बॅगा घेऊन, दुधाच्या बॅगा घेऊन, आम्हाला ते कर्नाक बंदरला अडवलं गेलं का तुम्ही हे कुठे घेऊन चाललाय. त्यावेळी एक नेपाळी रेजिमेंट होती तिथे कर्नाक बंदरला तैनात. मग त्यांना सांगितलं की बाबा हे असा असा विषय आहे आणि तिथे दुधाची फार गरज आहे, लहान मुलं खूप आहेत आणि दुसरं त्यांना काय तसं बाकी काय देता येत नाहीये. साधन नाही. मग ते त्यांच्या प्रोटेक्शनमध्ये, मग त्यांना आम्ही सांगितलं की ही दुधाची बॉटल फक्त आम्ही हिंदूंसाठी घेऊन जात नाही, तर मुसलमानांना पण देणार आहोत आम्ही तिथे. आणि मग त्यांचे ते कमांडर वगैरे, त्यांचे जे जे कोण मोठे अधिकारी होते त्यांच्याशी चर्चा केली तिथे, आणि मग त्यांनी आम्हाला एक प्रोटेक्शन दिलं. म्हणजे मला अजून आठवतं, ती नेपाळी रेजिमेंट होती, 2 गाड्या पुढे मागे आणि आम्ही 4-5 ते मोटरसायकलवाले मध्ये, आणि आमच्याला ते बॅगा वगैरे आमच्या हातामध्ये. तिथून आम्ही मग ते तिथे गेलो, त्या लोकांना खाली बोलवलं, दोन्ही वस्तीच्या लोकांना, म्हणजे मुसलमानांनाही दिलं आणि हिंदूंनाही दिलं. आणि मग ते एक काम दंगलीच्या काळामध्ये आमच्याकडून खूप चांगलं झालं आणि ते आजही आमच्या स्मरणात आहे. म्हणजे त्या टाइमला जसे वॉरमध्ये इथे मदतीचा वॉर होता. करणारे करते, ज्यांनी काम केलं तिथं निघून गेले. पण वॉर रूम म्हणजे हेल्प करण्यासाठी, म्हणजे वॉर रूमचे लीडर जसे आपण म्हणतो आता, तसे आपले बाळासाहेब होते त्या टायमाला, ते सर्व सूत्र फिरवायचे. तर असं काही मदतीच्या हातासाठी, त्या आयडियासाठी असं बाळासाहेबांचं तुमच्या विभागामध्ये असे नेटवर्क, असे संपर्क, असे आदेश, ऑर्डर असं काय यायचं का, जेणेकरून तुम्हाला अजून उत्साह आणि जोशनी लोकांच्या पुढे तरी ती भीती असायची ना, गेलो की मेलो आपण, पण कुठून गोळ्या झाडे, पण कुठून हात फेकेल, असं सर्व व्हायचं. तर तो असं काय व्हायचं का त्या टायमाला बाळासाहेब, तर कारण थोडं स्ट्रॉंग माणूस होते. डोळ्यासमोर मोठी शक्ती होती, त्याच्यामुळे असं काय कुठला आदेश किंवा अमुक करा, अमुक ठिकाणी जाऊ नका, अमुक ठिकाणी जा, म्हणजे असा काय कुठला प्रकार नव्हता. आधीपासूनच ते आधीपासून ठरवलेलं आहे, त्या हिशोबाने ठरवलेलं असं train म्हणण्यापेक्षा होतं. ते कसं म्हणता ना, असं आतून आलेला विषय होता तो, की आपल्याला हे करायचं आहे. मग ते मरणे का डर नाही, हा, शिवसेनेने बस. जो कदम तो काढला. आपण जातोय कोणासाठी, तर त्याच्यासाठी काम करायचं आहे आपल्याला. त्याच्यामुळे त्या काळामध्ये असं आम्हाला खूप, म्हणजे दंगली अतिशय जवळून पाहिल्या. बरेच म्हणजे चुकीचे सरळ वगैरे जे काही लोकांना समजेल ते लोक समजतील, परंतु आम्हाला जे योग्य वाटलं ते आम्ही दंगलीच्या काळात पण केले. आणि त्याचा आता पण आमच्याकडे तो पायंडा आहे, आजही आम्ही मदत करण्याचा भाग म्हणून आजही चालूच आहे ते विषय. ते कुठे आम्ही थांबलेलो नाही. बाळासाहेब असताना आपल्या आपल्या पदरात नगरसेवक या इलेक्शनची तिकीट आपल्याकडे आली होती. त्या टायमाचा काय अनुभव, म्हणजे त्या टायमाला शिवसेनेचा एक प्रभाव होते, बाळासाहेब होते, ती तिकीट मिळाली होती, ती तिकीट मिळवताना काय काय श्रम करावं लागतात, किती काम जे वरिष्ठ असतात त्यांना दाखवायचे असतात, किंवा त्यासाठी खरं ते हकदार बनण्यासाठी असं काय काम किंवा काय काम करावं लागतं, तर तुम्ही कोणत्या कामाच्या याच्या पार्श्वभूमीवरती एवढी मोठी तिकीट जिंकणं हरणं हा वेगळी बात आहे, पण मिळवणं आणि लढणं हे सर्वात महत्वाचा विषय असतो. तर तो एक अनुभव इलेक्शनचा शिवसेना प्रमुख असताना, आपले सर्वांचे म्हणजे दैवत आहेत ते बाळासाहेब, आणि त्या टायमाला तुम्ही शाखा प्रमुख पदावरती सुद्धा होतात, प्लस अनेक पद भूषवलेच आहेत, पण तो अनुभव काय होता तुमचा, आणि कोणत्या वॉर्ड मधून तुम्ही ते उभे राहिले होते? आता आपण ह्या स्टुडिओमध्ये जिथे आहोत तो माझा वॉर्ड होता, आणि एकदम 226. सडनली, ॲक्सिडेंटली ते मला लढवावं लागलं. कारण आम्ही ह्या भागामध्ये आमच्या एका कार्यकर्त्याला तयार केलं होतं. मला त्यावेळी काय लढायचं काय हे नव्हतं डोक्यामध्ये. आणि ज्याला आम्ही तयार केलं होतं तो गव्हर्नमेंट सर्व्हंट होता. अच्छा, म्हणजे आपले
नाव घेऊ शकतो हे पण केवळ चांगलं आहे ना त्यांनी काय थोडं सीमा ओलांडली. म्हणजे आपले मनोहर पाटील साहेबांची बात चालली आहे. तुम्ही चांगले मित्र आहेत माझे. अगदी शेवट फॉर्म भरायचा उद्याचा शेवटचा दिवस आणि मग उद्धव साहेबांकडे आम्ही गेलो आणि म्हणाले आणि ओबीसी वॉर्ड होता हा. हा. तो म्हणाले साहेब मी गव्हर्नमेंट सर्वंट आहे त्याच्यामुळे माझं जर जिंकून आलं तर ठीक आहे, हारलो तर पण मला नोकरी घालवावी लागेल वगैरे वगैरे असा विषय झाला. मग साहेबांनी माझ्याकडे पाहिला आणि मग काय बोलले, ओबीसी वॉर्ड विकास तयारीला लागा आणि करा. आणि म्हणजे एक अचानक आणि ॲक्सिडेंटली म्हणजे आणि फार कमी मताने मी माझी सीट झाली आणि खूप मेहनत घेतली, कार्यकर्त्यांचा खूप सपोर्ट. मला मतदार ओळखत नव्हते, परंतु ह्या भागात मी काम करत होतो एक उपविभाग म्हणून इथले सगळे एक कार्यकर्ते माझ्या खूप परिचयाचे होते आणि खूप जिव्हाळा त्यांचा आजही आहे. त्या काळापासून ते आजही ते कार्यकर्ते खूप आजही माझ्याबरोबर सोबत आहेत. मला भेटले तर उभे राहतात, कोण पाया पडतं, कोण आम्ही काही जुन्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या पाया पडतो, तो काही विषय नाही. परंतु आजही त्यांचा जो एक अटॅचमेंट आहे ती आजही आहे या वॉर्डशी. त्याच्यामुळे तो सडनली असं तो मिळाला आणि त्याच्यामुळे थोडं मला वेळ कमी मिळाला. म्हणजे उद्या फॉर्म भरायचा शेवटचा तारीख आणि 10-15 दिवसाचा गॅप होता. त्याच्यामध्ये आणि ह्या वॉर्डामध्ये आपण धारावीचा उल्लेख करतो झोपडपट्टी. पण खरंच ज्या लोकांना झोपडपट्टी म्हणजे काय आणि कशी असते हे जर बघायचं असेल तर हे आमच्या भागात यावं. खूप वाईट वाटतं या भागामध्ये म्हणजे आम्ही काम करताना अर्थात सर्व काही करता येतं असं असलं तरी खूप काम आहे. किती केलं तरी ते अपुरंच आहे. परंतु शासकीय यंत्रणा खूप कमकुवत आहे. म्हणजे एखादी गरोदर बाई जर समोरून आली, तर आम्हाला तिथून जर पास करायचं तर आम्हाला कोणाच्या तरी घरात शिरावं लागेल. इतक्या छोट्या ह्याच्यामध्ये लोकं इथे राहतात आणि अतिशय कालच अण्णाभाऊ साठेंची जयंती झाली आणि बाजूलाच अण्णाभाऊ साठेंचा एक मोठा बोर्ड आहे. पण आता स्टुडिओमध्ये येताना मला खूप वाईट वाटलं. त्याच्या खाली आजूबाजूला जेवढी घाण साठलेली आहे, बाकी सर्व आहे. आपल्या स्टुडिओच्या माध्यमातून एखादा कार्यक्रम आपण घ्यावा. मी पुढाकार घेईल आणि तिथे एक छोटासा कार्यक्रम पण करू अण्णाभाऊंच्या नावाने आणि खूप ज्यांची एवढी मोठी योगदानं आहेत, त्यांचा परिसर कायमस्वरूपी स्वच्छ राहायला पाहिजे, या मताचा मी आहे. परंतु इथे जे कोण नेतृत्व करतायत, त्यांना मात्र सबका साथ, सबका विकास हे त्यांना बोलण्यापुरता ठीक आहे. या सर्व लोकांची या सर्व गोष्टींची दखल कोणी घेतली पाहिजे तुमच्या हिशोबाने? आमदार, खासदार, अर्थात नगरसेवक या लोकांची असते. ते नगरसेवकांनी दखल घेतली पाहिजे, इथल्या आमदारांनी दखल घेतली पाहिजे. हा काय खासदारकीचा विषय नाही. खासदारांना आमदार नगरसेवकांचा अखेरीतला हा विषय आहे. त्यांनी ह्या गोष्टीची दखल घेतली पाहिजे. बरं काय खूप आतमध्ये आहे, बघता येत नाहीये असं नाही ना, रोडला लागून आहे. त्यांचं मत कसं असतं की आमच्याकडून झालं तर आमचं, म्हणजे अण्णाभाऊसाठी त्यांच्यासाठी एक नाही, आमच्याकडून झालं तर तो आमचा आहे, दुसऱ्याकडून झालं तर दुसऱ्याचा अण्णाभाऊसाठी आहे. अशा कॉम्पिटिशन मध्ये कदाचित अशा सगळ्या गोष्टीची विटंबना होत असते जे आपण बघतो. म्हणजे काय आहे, आता याच्यामध्ये कुठलं पक्षीय राजकारण आणू नये, कोणीच आणू नये. बरोबर. कारण अण्णाभाऊ साठे हे सर्वांचे आहेत, सर्व जाती जमातीचे आहेत. कुठल्या पक्षाचे होते किंवा कोणाचे असे करते ते राष्ट्रीय फिगर आहेत. आणि मग त्यांच्या ते बोर्ड लावला म्हणजे ते त्यांचं स्मारकच झालं असं मी तरी समजतो. अर्थात स्थानिक लोकांची पण ती जबाबदारी आहे, स्थानिक लोकांची पण जबाबदारी आहे आणि ह्या आमच्या सगळ्या पदाधिकारी अर्थात ही माझी पण जबाबदारी आहे. आणि म्हणून 2 दिवसामध्ये किंवा 8 दिवसामध्ये आज आपण शूट करा आणि 8 दिवसांनी त्याचं चित्र बदललेलं नक्कीच असेल. मी उद्यापासून त्याचा कामाला लागेल. तिथे आजूबाजूचा परिसर स्वच्छ होईल आणि तिथे अण्णाभाऊंच्या नावाने आम्ही म्हणजे त्यांची जी काही पुस्तकं आहेत, त्यांचं जे साहित्य आहे, ते आताच्या तरुण पिढीला म्हणजे 8वी, 9वी, 10वीला जी मुलं आहेत, त्यांना फक्त अण्णाभाऊ साठे माहिती आहेत. कदाचित एखाद्या पुस्तकामध्ये एखादा धडा असू शकतो, परंतु त्यांचं पूर्ण जीवनचरित्र कसे होते, काय होते, कसे निर्माण झाले, काय त्यांनी संघर्ष केला, अशा पद्धतीचं साहित्य आम्ही त्या अशा 8वी ते 10वीच्या मुलांना देण्याचं आमचं प्रयोजन आहे. मला सांगा, या विषयावर आपण येणारच आहोत, पण ज्या टायमाला एक हे बोलणं का गरजेचं वाटतं, एक समीकरण करण्यासाठी, कंपॅरिझन करण्यासाठी मी म्हणतो आहे. ज्या टायमाला तुम्ही निवडणूक ती लढवला कॉर्पोरेशनची, ऑब्व्हियसली समोर कोणीतरी जिंकत असणार किंवा कोणीतरी जिंकला असणार ती बाजी, तर त्या टायमाला
जे व्यक्ती जिंकले त्यांचं तुमच्या सोबतचं म्हणजे नातं कसं होतं, ते नेता लोक कसे होते, किंवा त्या टायमाला जे उमेदवार असतात, नगरसेवक असो, आमदार असो, खासदार असो, कोणी असो, काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून हा क्षेत्र आपला ओळखला जायचा, कुलाबा म्हणून. पण त्या टायमाचे जे पदावरती राजकारणी होते, जसे विनोद शेखर म्हणा, अनिल शेखर म्हणा, मिलिंद देवराभाई म्हणा, तर त्याच्या आधी मुरली देवराभाई म्हणा, तर या लोकांचा तो प्रवास, एक तर इलेक्शन तुम्ही केलेलंच आहे, तुमच्या समोर शेखर फॅमिली तर होतीच, कनोजा फॅमिली तर होतीच, पण या लोकांचं जिंकल्यानंतर तुमच्या सोबतचा व्यवहार, त्याच्यानंतर 5 वर्षाचा तुमचे संबंध, समाजाशी संबंध, आणि आत्ताच्या जे राजकारणी आहेत त्यांच्यामधला संबंध आणि लोकांची त्यांची कामाची पद्धत, या बाबतीत काहीतरी तुमचा अनुभव द्या. आमच्या खुलके बोल प्रेक्षकांना या गोष्टी सर्वात जास्त ऐकायला आवडेल. निवडणुकीमध्ये माझे जे कोण प्रतिस्पर्धी होते आणि त्या गीताताई कनोजिया म्हणून निवडून आले होते त्या शेवटच्या वेळी बरोबर आहे. आणि एका गोष्टीचं दुःख वाटतं, आमचे त्यांचे संबंध हाय बाय एवढंच असतात, परंतु मी निवडून आल्यानंतर मी अमुक करेल तमुक करेल हे जसं आश्वासन मी दिलं होतं तसं त्यांनीही दिली होती, पण त्यांच्या कर्तव्याला ते विसरले. म्हणजे आज 2007ला मी ती निवडणूक कॉर्पोरेशनची लढवली होती, त्याच्यानंतर आज 2024मध्ये पण परिस्थिती जैसे थे तशीच्या तशी आहे, मेकअप आहे त्या टायमाला काही म्हणजे त्याच्यात बदल झाला नाही. लोक लोक घाण करणार, लोक इथे लोकांची व्यवस्थाच नाही, लोकांना काय कचरा कुठे टाकायचा, काय कुठे, म्हणजे खूप समस्या लोकांच्या पण आहेत. दादागिरी त्या टायमाला आता जास्त आहे की त्या टायमाला होती, की आता जास्त नाही, आहे? आता आहे? आता दादागिरी म्हणजे इथे कसं आहे, आता पाणी माफिया, लाईट माफिया, लँड माफिया, कॉन्ट्रॅक्ट माफिया. हा कॉन्ट्रॅक्ट, म्हणजे हे सगळे असे कोणाच्या तरी अधिपत्याखाली कोणतरी राजकीय गुरु यांच्या पाठीशी आहेत. काय त्याच्यामुळे इथलं पोलीस यंत्रणा जी आहे, खूप चांगली पोलीस यंत्रणा आहे. एवढ्या सगळ्या झोपडपट्टीमध्ये सगळं काम करणं, लक्ष ठेवणं तसं फार कठीण काम आहे. पण तरी देखील इथलं पोलीस कपरेड पोलीस स्टेशन असेल, कुलाबा असेल, मरीन लाईन्स पोलीस स्टेशन असेल, या आजूबाजूच्या परिसरात ही सगळी पोलीस स्टेशन आहेत आणि खूप ताण आहे त्यांच्यावरती. पण परंतु त्यांच्यावर ताण जरी असला तरी माझं तर ठाम मत आहे का त्यांच्यावर काही आमच्या पॉलिटिशियन लोकांचं खूप प्रेशर आहे आणि म्हणून तिथे हे सगळे गुंड पोचले गेलेले आहेत. ते जे पाणी माफिया वगैरे हे जे पोचले गेलेले जे आहेत ना, हे कुठल्यातरी राजकीय माणसाच्या दबावाखाली त्यांना पोचलं गेलेलं आहे. आणि त्यांचा जर बंदोबस्त चांगल्या रीतीने जर झाला तर निश्चितपणे मला तरी खात्री आहे का इथे जो गोरगरीब आहे तो निश्चितपणे अगदी म्हणजे म्हणतात ना, जसं आपण खुलके बोल आज आपण बोलतायत, पण ते खुलके बोलच्या प्लॅटफॉर्मवरती आज जरी मी असतो तरी ते खुले आसमान के नीचे त्यांना राहण्याची मुभा मिळेल जर अशा पद्धतीने त्यांचा बंदोबस्त. आणि निश्चितपणे मला खात्री आहे की आज 2024 आहे, या 2024मध्ये येणाऱ्या विधानसभा आणि महाविकास आघाडी निश्चितपणे आपली बाजी मारेल आणि मुख्यमंत्री शिवसेनेचा माननीय उद्धव साहेबांचं स्वप्न पुन्हा एकदा आम्ही साकार करण्याचं आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं स्वप्न आहे. आणि हे सरकार आल्यानंतर मात्र या सगळ्यांचा आम्ही बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही. आणखीन तुम्हाला एक म्हणजे अतिशय दुःखदायक एक अशी घटना ह्या भागामध्ये आहे. खूप प्रयत्न आमचा पण त्याच्यासाठी आहे. आताच अरविंदभाई ज्यावेळी आता खासदार म्हणून निवडून आले तर त्यांच्याकडे मी एक पत्र दिलेले आहे. म्हणजे गणेश मूर्ती नगर 1, 2, 3, 4, 5 जे काय असेल, आंबेडकर नगर 1, 2, 3, 4, 5 काय असेल, तिथे हे तुमचं जमशेदजी बंदर, सुंदर नगरी, कुलाब्यातल्या या सगळ्या अशा बैठा वस्ती आहेत. खूप त्रास सहन करतात. हा जरी भाग जरी असला तरी ह्यांची टॉयलेट सगळी बाहेर आहेत, हो. घरामध्ये कोणाची टॉयलेट नाही. हो. आणि एखाद्या मुलीला किंवा एका बाईला किंवा एका पुरुषाला त्या टॉयलेटपर्यंत जायचं असेल तर खूप अंधार असतो. बाहेर रोडला लाईट असते, पण ह्या गल्ली बोळातून त्या ज्यावेळी येतात तर त्यांना मग कोणाला तरी एका सोबतीला बरोबर कुठेतरी घेऊन यावं लागतं. एवढे हाल अपेष्टा सहन करावं लागतात. आता त्या बाबतीतला एक सर्वे आणि त्या बाबतीतलं एक पूर्ण निवेदन आणि अरविंद सावंत यांच्या निधीतून त्या गल्लोगल्ली एक एक लॅम्प तरी लागेल. पण ते सोलार असेल, इलेक्ट्रिसिटी असेल, कुठलाही लॅम्प असेल, परंतु रात्री तिथे प्रकाश असणं गरजेचं आहे.
आणि जेणेकरून त्यांची ही तर व्यवस्था होईलच. आणखीन दुसरा मोठा अतिशय घाणेरडा भाग म्हणजे कसा आहे, की ज्या मुली 8वी 9वी 10वीला आता जाणाऱ्या मुली थोड्याशा वयात आलेल्या मुली असतात, तरुण मुली आहेत त्या. त्या सकाळी 6, 6:30ला ज्यावेळी घरातून निघतात आणि त्या अंधारामध्ये पण काही लंपट, काही बदमाश त्यांची छेडछाड करण्याचा प्रयत्न करतात. हा प्रकार देखील खूप आमच्या नजरेस आलेला आहे. आम्ही काही लोकांचा बंदोबस्त पण केला आहे. म्हणजे गणेश मूर्तीनगरमध्ये आम्ही काही लोकांचा चांगलाच बंदोबस्त केला आहे. तर हा अंधाराचा ते फायदा उचलतात आणि म्हणून हा अंधार तिथला दूर व्हावा म्हणून माननीय खासदार साहेब पण याच्यासाठी खूप प्रयत्न करून त्यांच्या निधीतून हा हे प्रकल्प आम्ही पूर्ण करणार, हे खासदारांनी दिलेलं वचन आहे. या सर्व गोष्टीची जिम्मेदारी असते जे आपण म्हणत आहे की इतक्या सर्व कामं, इतक्या सर्व सिक्युरिटी सिस्टम महिलांच्या बाबतीत जे उत्पन्न म्हणजे जे क्रिएट होत असतात, त्यासाठीच खरं जिम्मेदारी तुमच्या हिशोबाने कोणाची आहे? ही जिम्मेदारी कोणाची आहे? जिम्मेदारीतला स्थानिक जो कोण लोकप्रतिनिधी आहे, आता निवडून आलो मग मी घरातच बसेल तसं नाही चालत ना. मतांसाठी जर तुम्ही दारोदारी फिरतात, गल्लोगल्ली फिरतात, तिथे धर्मच वाढत नाही. मी तुम्हाला फक्त एक कदाचित तुमच्याच आपल्या शिवसेना पक्षामधून म्हणजे उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली असलेला पक्ष आहे, जे ते पक्ष प्रमुख आहे, त्यांचा एक कार्यक्रम होता बद्वार पार्कला. तिथे एक गार्डन आहे. त्या गार्डनच्या ह्याच्यामध्ये सांगण्याचा 2 विषय याच्यातून निघतात. रामायण पाठ आहे की तो 16 तिथे 7 दिवसाचा सप्ताह म्हणून तिथे रामाच्या बद्दल त्यांचे संस्कार या सर्व गोष्टी हिंदू धर्मांचं हिंदूच्या प्रचाराचा जो विषय तिथे चालू होता, त्या संबंधित ज्यावेळेस तो कार्यक्रम चालू झाला, तिथे स्थानिक आमदारांनी म्हणजे राहुल नार्वेकर हे लोकांनी तिथे कंप्लेंट केलं, गार्डन बंद करण्यात आलं आणि ते रोडवरती चालू होतं. मला लक्षात आलं ते लोक अरे जे हवा असते ते माझं मत आहे, तर कोणाबद्दल विरोधात बोलत नाही. चांगले काम करत असणार तर त्या बाबतीत चांगलं काम करून सुद्धा सांगण्याची धमक आणि ताकद आपल्यामध्ये आहे. विरोधात सांगणं असं नाहीये. पण त्या टायमाला त्या सगळ्या गोष्टी होत असताना हे असं गोष्टी करणं पण तुम्हाला कुठपर्यंत वाटतं की म्हणजे काय होतं ते म्हणजे काय प्रकार काय होता? तुम्हाला त्या गोष्टी किती खरं किती खोटं किंवा त्याच्यामध्ये किती माणुसकी आणि धर्माचा विषय आहे की नाही याचा तुमचा एक अनुभव. साहेब, रामायण आणि रामकथा आपल्या भागामध्ये ह्या पट्ट्यामध्ये बहुतांशी सगळे उत्तर भारतीय समाज खूप आहे आणि रामकथा वगैरे हे ऐकण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये सामील होण्यासाठी उत्तर भारतीयांचा खूप मोठा सहभाग असतो. आणि पहिल्या दिवशी आम्ही ज्यावेळी सुरुवात केली रामकथेला, हो, सुरुवात केली आणि सगळे परमिशन घेतलेल्या, पोलीस स्टेशनचं परमिशन होतं, लाईटचं परमिशन होतं, ट्रॅफिकचं परमिशन होतं, सगळी परमिशन होती. फक्त दुसऱ्या दिवशी आम्हाला याचा पैसे भरायचे होते. जे काय त्यांनी ठरवलं ते आम्हाला दिवसात BMCचं जे काय होतं, ते दुसऱ्याचे चलन बनली सगळं. फक्त आता पैसे भरायला गेलो ते काउंटर बंद झालं होतं. पण ते दुसऱ्या दिवशी आम्हाला पैसे भरावे लागणार होते. ते पैशाची आमची तयारी होती. दुसऱ्या दिवशी सकाळी मैदानाला ब्लॉक लावलं गेलं. आतमध्ये करायला दिलं नाही. एक दिवस झाला, दुसऱ्या दिवशी आम्हाला कथा करायला दिली नाही. पण आम्ही पण हट्ट केला. फुटपाथवरती बसून ती कथा पूर्ण समारोप कथेचा फुटपाथवर बसून गेला आणि ती कथा 8 दिवसाची चालू असताना तिथे रोज जी लोक येत होती त्यांना पूर्णपणे शाश्वती होती का हे अतिशय घाणेरडं कृत्य ज्यांनी केले त्याला खूप शिव्या लोक देत होती. अर्थात मी त्याचं नाव घेणार नाही, कारण मला त्याचं नाव घेऊन त्याची काही प्रसिद्धी करायची गरज वाटत नाही. फक्त आपल्या या खुलके बोल ह्या माध्यमातून ती व्यक्ती ज्यावेळी तुमचा हे शो बघत असेल किंवा बघेल, तेव्हा माझं त्यांना आव्हान आहे की खुलके बोल रहा हूं तो तू खुल के आ जा. मैं खुल के बोल रहा हूं तो तू अभी खुल के आ जा, फिर दूध का दूध पानी का पानी हो जाएगा. इथूनच तुम्हाला बघा एक सांगतो की दैवत राम असेल, लक्ष्मण असेल किंवा कोणी असेल, हिंदूंचा मुसलमानांचा कोणी असेल, यांनी जो रामाचा अपमान केला, रामाला जो फुटपाथवरती आणलं, रामाला ज्यांनी फुटपाथवरती आणलं, पूर्ण भारतामध्ये जिथे जिथे रामाचं स्थान आहे
तिथे तिथे रामाचं नाव घेऊन मतं मागायला जी गेलेली लोक म्हणजे बीजेपी, हा. त्या त्या ठिकाणी ती पराभूत झाली. हा, रस्त्यावर त्यांनी देव कोणी बोलतंय जाऊ दे, या देवाचा विषय आता करूया. जिथे जिथे रामाचं स्थान आहे पूर्ण भारतामध्ये, पूर्ण हिंदुस्थानात, तिथे तिथे ते पराभूत झाले आणि हा त्यांनी रामाने दिलेला त्यांना श्राप आहे. देवासाठी भीती नाही, दया नाही, करुणा नाही, भाव नाही, सन्मान नाही, काहीच नाही. त्यांना असं वाटलं की अरे एक साधाचा फोटो जरी पडलेला असतो, सुंदर सोन्याच्या रस्त्यावरती जरी फोटो पडलेला असतो, तो फोटो आपण उचलून खिशात पाया पडून ठेवतो. सोन्याच्या रस्त्यावर सुद्धा पडलेला फोटो, त्याची सुद्धा आपल्याला भीती, मान, सन्मान या सगळ्या गोष्टी असते. माझा देव आहे, देवाचा आहे. पण एक इतका मोठा समाज तिथं प्रबोधन करत असताना, प्रचार करत असताना त्यांना फुटपाटीवरती बसवणार, तिथे आमदार धावत, विधायक धावत आले पाहिजे होते. हे काय रस्त्यावरती, माझ्या राज्यात रस्त्यावरती कथा कशी काय मोडली जाते. माझ्या आमदार असताना तर त्यांना आणखीन काय मदत लागलेली असती ती दिली असती. हो, अरे फुटपाथवरती आणायचा तर काही विषयच नव्हता. भले मी कुठल्याही पक्षाचा असो, परंतु एक धार्मिक काम चाललंय, देवाचं काम चाललंय, तिथे तुम्हाला आणखीन काय मदत लागली तर माझ्याकडून मदत घ्या. मी तर पाहतच नाही, राजकारणाचं पाहतच नाही. हे माझं देवाचं स्थान आहे. बंद केलं की नाही, ते रामाचं नाव घेऊनच पुढे पुढे आले होते ना. आज बघा ते सगळीकडे हरले. रामाचं केलेला अपमान लक्ष्मणाने बघितलं म्हणून नाक कापलं. त्यावेळी सुर्पणखा नकाचं कापलं होतं आणि या टायमाला नाक कोणाचं कापलेलं आहे ते म्हणजे खुलके बोल प्रेक्षकाला चांगल्यापैकी माहिती आहे. बरोबर आहे की नाही. पण याला लॉजिकली आता आपण थोडीफार चर्चा करू, लोकांना या सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजे. ठीक आहे, चला, गार्डन होतं, ते प्रायव्हेट गार्डन तर नव्हतं, तिथे आमदार निधी लागलेलं गार्डन होतं. म्हणजे जितकेही मुंबईमध्ये प्रकल्प झाले ते कोणी कुठले दानवीरने येऊन दान करून ते झालेले नाही. त्याच्यामुळे सरकार असते, ते करण्यासाठी महानगरपालिका असते, त्यांच्या मार्फत सुशोभीकरण, ब्युटिफिकेशन होतं, या सगळ्या गोष्टी तिथे होतात. म्हणजे कुठेतरी एक डिपार्टमेंट आहे ते सुद्धा टेक केअर करत असतं. आता बीएमसीचं महानगरपालिकेचं ते गार्डन, सार्वजनिक गार्डन, त्या ठिकाणी लोकांचा सराव येणं देणं, ते रोजचा टायमिंग त्यांचा असतो. अशा टायमाला त्या गार्डनला 7-8 दिवस जिथपर्यंत आपली कथा तिथे चालत होती तिथपर्यंत ती बंद केली. तुम्ही पैसे नाही भरले, तुम्हाला परमिशन नाही दिला तोपर्यंत ठीक आहे. तुम्हाला नाही बोलण्यासाठी त्यांनी यंत्रणा वापरली असती, तुम्हाला थोडस कायद्याची नोटीस देऊन तुम्हाला या सगळ्या गोष्टी केल्या ठीक आहे. पण गार्डन बंद करणं सर्वेंटसाठी आणि कथा संपल्यानंतर परत गार्डन चालू होणं म्हणजे गव्हर्नमेंटच्या जमिनीचा कोण प्रायव्हेट मालक आहे असा मेसेज गेला. या सगळ्या गोष्टींवर तुमचं काय विचार आहे? डिपार्टमेंटचं काय? पैशाचा उत्माद आणि एक प्रेशर टेक्निक, की कुठलंही महापालिका असो, पोलीस स्टेशन असो, आणि त्यांच्या पक्षाचं केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार, आणि मग त्याच्या पोटी एक असं बस मी बोलेल तेच, मी बोलेल, पण ते काही जास्त काळ टिकत नाही. आत्ताच्या लोकसभेमध्ये लोकांनी त्यांना दाखवलं काय आहे ते, आणि 6 महिने पण राहणार नाही सरकार. कुलाबा विधानसभेमध्ये काम तुम्ही तुमचं पूर्ण आयुष्यच म्हणा दक्षिण मुंबईच्या सेवेसाठी झाले, खास करून कुलाब्यासाठी तर महत्वाचं योगदान आपल्याकडे राहिलेलं आहे. पण कुलाबा बघितला तर आपलाही वॉर्ड कुलाबा क्षेत्रामध्ये येतं, कोट सिमेंट चालपर्यंत येतं, पायदुनी पर्यंत येतं. त्याच्या अजून थोडासा पुढे जा, भेंडी बाजारलाही आपण मुंबादेवी, मलबार हिल आणि कुलाबा असं एक बघूया, कारण हे क्षेत्र सगळे जवळ आणि बॉर्डर असे भाई भाई शेजार भाई असं आपण बोलतो, घरोबा असण्यासारखा. या सगळ्या क्षेत्रामध्ये सगळ्यात म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा असे 3 प्रश्न असतात. आजच्या तारखेमध्ये सर्वात राष्ट्रीय म्हणजे नेशन वर्क जे म्हणतो ना, ते राष्ट्रीय काम असल्या स्तरावरती आज हा घरांचा प्रश्न उद्भवलेला आहे. कारण 4-4 पिढ्या एकत्र राहून म्हणजे जाऊन आज 4-4, 5-5 कुटुंब 10x10 मध्ये राहते. तर या तिन्ही विधानसभेमध्ये हा प्रश्न जास्त करून मुंबादेवी विधानसभा आणि कुलाबा विधानसभामध्ये येतो. आणि तुम्ही दोन्ही विधानसभामध्ये पर्सनली तुमचं नेतृत्व आहे, काम आहे, माथाडी संघटनेच्या मार्फत तुमचं काम आहे, तर असे सर्व प्रश्न येतात. लोक घरासाठी सगळ्या गोष्टी करत असतात. तर या सगळ्या गोष्टीसाठी कुलाबाचा मुंबादेवी म्हणा किंवा प्रॉफिट मार्केट म्हणा किंवा प्रॉपर कुलाबा म्हणा,
तुमची काय आयडियोलॉजी आहे हाऊसिंग सेक्टरला घेऊन ते कसा विकास झाला पाहिजे कार्पेटच्या मार्फत काय झालं पाहिजे तुमचा काय विचार आहे ह्या सगळ्या गोष्टीला घेऊन तुमचा अनुभव काय बोलतो तुम्ही इकडे किती टाइम दिला किंवा काम याच्यामध्ये प्रयत्न कसे तुम्ही केलेले आहेत थोडस ज्ञान आम्हाला भेटेल तुमचा अनुभवाचा या भागामध्ये मी कुठल्या डेव्हलपरचं नाव घेणार नाही. डेव्हलपरचं नावच नाही म्हणजे लोकांचं हा, लोकांना काय हवं तिथे लोकांना फसवणूक करणारे डेव्हलपर फसवणूक करण्यापेक्षा जे डेव्हलपरचे दलाली करणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांना पहिली गोष्ट म्हणजे इथल्या स्थानिक जनतेने ओळखावं. का हा 10 वेळा 10 वेगवेगळे डेव्हलपर घेऊन येतो. काय 10 वेगवेगळ्या डेव्हलपर आल्यानंतर आपले कागदपत्र द्यायचे, कुठे सर्वेला जायचं, आपल्या हातामध्ये काहीतरी तुटपुंजी काहीतरी आपल्या हातावर टेकवायचं. ही पद्धत जोपर्यंत बंद होत नाही ना तोपर्यंत या भागाचा विकास होणार नाही. आणि जे क्षेत्र रिडेव्हलपमेंटचे आहेत ज्यांचा बिल्डिंग मोडी झालेली आहे जसं प्रॉफिट मार्केटचा भाग झाला फोर्टचा भाग झाला मुंबादेवीमध्ये अशा अनेक मुस्लिम फॅमिलीज आहेत आज त्यांची गलती झालेली आहे पाण्याची या सर्व बाबतीत सरकारला जे करायला पाहिजे किंवा असं काय सोल्युशन आहे त्या सगळ्या गोष्टीला कारण पाऊस आला की तो विषय समोर येतो टीसीचा विषय तो हाच पावसाला आज दक्षिण मुंबईचे किती परिवारांचा म्हणजे शहीदच आपण त्यांना म्हणू त्यांचा जीव तिथे गेलेला आहे जीवा माणसाचा जीव धोक्यामध्ये येतो हर एक पावसाला तर अशा स्थितीमध्ये तुमच्याकडून असं काय मेसेज केलं पाहिजे किंवा काय खबरदारी घेतली पाहिजे किंवा सरकारने काय काम केलं पाहिजे कसं आहे, याच्यासाठी ही जी जागृती आहे जनजागृती ही लोकांमधून सुरुवात व्हायला पाहिजे. आमदार येईल, खासदार येईल, नगरसेवक येईल आणि माझं काम करेल ही जी भावना आहे ना ह्या भावनेमध्ये थोडासा तरी बदल करणं गरजेचं आहे. कारण मी आता ज्या ठिकाणी राहतोय माझं आपलं 2013ला एका रात्री एवढा मोठा एक सज्जा पडला आणि असं छतातलं प्लास्टर पडायचं, जिने ढासळलेले होते. अशा प्रकारच्या आमच्या इमारतीचं एकंदर त्याची अवस्था झाली होती. आमची BMCची प्रॉपर्टी आहे. पत्रव्यवहार केला आम्ही. त्यावेळी एक आमचे स्टँडिंग कमिटी चेअरमन होते. त्यांनी मला 13 कोटी रुपये 5 बिल्डिंगसाठी सँक्शन करून दिले. आता ते अर्थात 2013ला आम्ही जो पाठपुरावा सुरुवात केला तो आमचा 2014-15च्या दरम्यान कामाला सुरुवात झाली आणि जवळजवळ 13 कोटी आम्हाला 5 इमारतीसाठी. आता त्या 5 इमारती त्याच्यामध्ये 1, 2, 3, 4, 5 2 नंबर बिल्डिंग आमची पोलीस वसाहत आहे. 5 नंबर इमारत आमची पूर्ण मुसलमान आहेत. एकही हिंदू नाही तिथे. एखादा असेल कदाचित. आम्ही तिथे तसं ते पाहिलं नाही का फक्त मी 4 नंबरमध्ये राहतो तर आपण 4 नंबरचंच बघूया तसं नाही. तर 5ही बिल्डिंगचं केलं आणि त्याच्यानंतर परत एकदा 15ला काम झाल्यानंतर परत एकदा 2020च्या दरम्यान पण आम्हाला थोडासा परत निधी आला. परत केला आणि त्यावेळी आम्हाला महापालिकेने सांगितलं आता हा तुमचा शेवटचा निधी. याच्यानंतर तुम्हाला हा बिल्डिंग रिपेअर्सचा निधी मिळणार नाही. आणि मग आम्ही त्यावेळी ठरवलं की आता आपण रिडेव्हलपमेंटला जाऊ. सुरुवातीला आम्ही सेल्फ डेव्हलपमेंटला जाण्याचा प्रयत्न केला की आपण स्वतःच सगळे टेनंट बनवून आपण ती सेल्फ डेव्हलपमेंट करू. परंतु मग सेल्फ डेव्हलपमेंटला बऱ्याचशा अडचणीच्या गोष्टी होत्या. मग नाईलाजाने आम्हाला रिडेव्हलपमेंटला जावं लागलं आणि आता आम्ही काय आज म्हणजे उद्या परवा कधी आमचा तिथे श्रीफळ वाढवला जाईल. आता हे सगळं काम करत असताना आम्हाला कुठल्या नगरसेवकाची गरज लागली नाही, कुठल्या आमदाराची आम्हाला गरज लागली नाही, खासदारांचा तर हा विषय नाही आहे, बरोबर की नाही. त्याच्यामुळे लोकांमध्ये ही जागृती होणं गरजेचं आहे आणि आपण स्वतः करू शकतो. आणि मग माझा पहिला आमच्या बिल्डिंगची मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये सगळ्यात पहिला प्रस्ताव मीच ठेवला होता का आपल्या ह्या 108 टेनंटच्या व्यतिरिक्त कुठल्याही बाहेरच्या माणसाला आपल्याला एंटरटेन करायचं नाही. मग तो खासदार असो, आमदार असो, नगरसेवक असो आणि कुठल्याही पॉलिटिशियनला आपल्या ह्या कामामध्ये कुठलं पॉलिटिक्स आणायचं नाही, कुठलं पॉलिटिशियनला आणायचं नाही. त्याचे इतर खूप खूप उदाहरणं दिली का ज्यांनी पॉलिटिशियन लोकांना आणलं, पॉलिटिशियन लोकांचं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट झालं, चुकीच्या पॉलिटिशियन लोकांचं. काही चांगले पॉलिटिशियन देखील ह्या कामामध्ये खूप लोकांना मदत करतात. अगदी बिचाऱ्यांचे स्वतःचा वेळ काढतात, सगळं
कोणाला प्रेशर आणायचं असेल, आंदोलनं करायचं असेल, असे काम करणारे देखील पॉलिटिशियन आहेत का त्यांनी लोकांना न्याय मिळवून दिला. पण आम्ही ठरवलं की आपलं महापालिकेचं प्रॉपर्टी आपण आपल्या पद्धतीने करू. अडचण कुठे आलीच तर मग आम्ही ठरवलं की जायचं तर एकाच माणसाकडे, उद्धव बाळासाहेब ठाकरे. बाकी दुसरं बाकी नाही कोणाकडे जायचं. मला एक विचारायचं होतं, सर्वांनाच 2014चा तो वर्ष आठवणीचा आहे. ज्या टायमाला बाळासाहेबांचं निधन झालं, आपले दैवत म्हणजे सर्वांचं ते एकदम क्षणमध्ये न विसरता क्षण आहे. पुन्हा मुंबई रस्त्यावरती आली होती. त्या टायमाला तुमचा अनुभव आणि त्या टायमाला तो जे सागर समुद्रही लाजेल असं जनसागर साहेबांच्या शेवटच्या यात्रेला जोडलं होतं. तर त्या टायमाला तुमची जिम्मेदारी, त्या टायमाला तुमचा अनुभव, त्या टायमाला आक्रोश जो कार्यकर्त्यांचा एक एक इमोशन काही घडलं असतं, मुंबईचं जाळपोळ झाली असती, सर्वात कुठलीही गोष्ट झाली असती राजाच्या भारामध्ये, ते काही तो वेगळाच एक चमत्कारी दिव्य शक्ती ती जी लोकांच्या हृदयातली होती, त्याचा एक शेवट तो होता तिथे. तर तो अनुभव काय सांगणार तुम्ही आम्हाला? तो अनुभव सांगायचा तुमच्या नजरेतला. काळ कसा होता? तो दिवस कसा होता? साहेबांची ती बातमी ऐकल्यानंतर तर खूप अंगच थंड पडलं होतं, पूर्ण अंग थंड पडलं होतं. परंतु परिस्थितीला तोंड द्यायला बाळासाहेबांनी शिकवलं आम्हाला. त्यांच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना कुठलीही परिस्थिती असो त्याला तोंड देणं आणि त्या परिस्थितीला पूर्वपथावर आणणं, साहेबांकडून ह्या गोष्टीची खूप शिकवण झाली. आता त्याच्यासाठी वर्ग घेतले पाहिजे असं नाही, परंतु त्यांचं मार्गदर्शन बाकी इतर कामांच्या माध्यमातून खूप म्हणजे आम्हाला त्यावेळी त्याची आठवण झाली. पण काय करावं आणि काय करू नयेत या गोष्टीचा भानच राहिला नव्हता. पहिली गोष्ट ती बातमीच अशी होती की एकदम सुन्न झालं होतं. मी मी एकटाच असं नाही, पूर्ण जग सुन्न झालं होतं. आणि मग त्या काळामध्ये मग येणारी लोक, वाहनांची व्यवस्था, मग पोलिसांना मदत करणं किंवा जी पक्षाने आम्हाला जबाबदारी दिली ती आम्ही त्यावेळी पार पाडली. आणि त्यावेळी फक्त एकच गोष्ट मला बाळासाहेबांची आठवते की बाळासाहेब भाषण तर करायचे, भाषणं त्यांची खूप गाजलेली होती. पण साहेब व्याख्यानमाला पण अटेंड करायचे, व्याख्यानाला पण उपस्थिती असायची. बरीच व्याख्यानं देखील बाळासाहेबांची आहेत. त्यावेळी एका व्याख्यानामध्ये बाळासाहेब म्हणाले होते की आपल्या आयुष्यामध्ये असं काम करा की लोकांना खांदा द्यायला देखील योग येणार नाही. ते बाळासाहेबांसोबत प्रॅक्टिकली घडलं. ते बाळासाहेबांनी दाखवून दिलं. लाखो लोकांची एखादा म्हणजे आपली ती आपले संस्कार आहेत, संस्कृती आहे की खांदा देणं, मडकं धरणं वगैरे वगैरे सगळं ते आपले एक आपली एक संस्कार म्हणा की आपली एक संस्कृती म्हणा, बरोबर की नाही. ते आता इतरांच्या समाजामध्ये किंवा धर्मामध्ये कोण मडकं बिडकं करत नाही, पण आपल्या ती काय पद्धत रूढी आलेल्या आहेत आपण पाळतो. पण त्यांचं जे वाक्य होतं की असं आयुष्यामध्ये काम करा की आपल्या खांदा द्यायला देखील काही लोक म्हणजे योग येणार नाही. म्हणजे खूप एवढी लोक तुमच्या प्रेताला आली पाहिजे एवढं तुम्ही जमवा, असं काम करा. आणि ते बाळासाहेबांनी स्वतः सिद्ध केलं. त्यांच्या त्या अंत्ययात्रेच्या दिवशी ते सिद्ध झालं की काम करावं तर बाळासाहेबांसारखं. आणि बाळासाहेब नेहमी सांगतात की अरे पैसे आज आहेत, पैसे उद्या येतील, पण एकदा नाव खराब झालं ना का ते परत नाव येणार नाही. आणि तेच जपण्याचं काम आम्ही करतोय आणि तीच आमची शक्ती पूर्ण. त्यानंतरचा जो ताबडतोब इलेक्शन लागलं, बाळासाहेब त्या टायमाला आपल्या सोबत नव्हते. तो आशीर्वाद होताच, पण ती जी ऊर्जा जी बघून करण्याची असते मंदिरातला तेव्हाच हरपला होता. तर तो इलेक्शनला पुढे जाताना काय चॅलेंजेस तुम्हाला ऍक्सेप्ट करावं लागलं त्या काळामध्ये? म्हणजे पहिलाच नंतर तर दुनियाने बघितलंय, पण ऍज अ कार्यकर्ता, ऍज अ जिम्मेदारी पर्सनॅलिटी पक्षाला पुढे घेऊन जायचं. आमचे वडील आज आमच्या सोबत नाही आहेत, पण कुठेतरी त्यांना दाखवून द्यायचं की आम्ही तुमची जी शेवटची इच्छा जी होती भगवान मंत्रालयाच्या ध्वजासोबत, त्या टायमाचा अनुभव काय होता? म्हणजे तिथं डोंगर तर कोसळला, परत एक चॅलेंजिंग वातावरण समोर येणार होतं. तर त्या टायमाची ऊर्जा आणि ते एकत्रपणे उद्धव साहेबांना कसं जमलं? त्या टायमाला कोणत्या कोणत्या नेत्यांनी कोण कोण होते तेव्हा ते आज या सगळ्या गोष्टी आहेत? खरं सांगायचं झालं तर साहेब गेल्यानंतर आजही आम्ही साहेब गेलेत किंवा साहेब नाही आहेत या गोष्टी आम्ही मान्य करतच नाही. साहेब आमच्या आतमध्ये आहेत. हो.
साहेब आमच्या आतमध्येच आहे आणि ती ताकद त्या निवडणुकीला आम्हाला उद्धव साहेबांसोबत आम्ही काम केलं आणि प्रत्येकाच्या शरीरामध्ये साहेब आहेत आणि म्हणून त्या ताकदीने आम्ही म्हणजे साहेबांना जमलं नाही ते उद्धव साहेबांनी करून दाखवलं. आणि खूप त्यावेळी टीका झाली किंवा काही लोकांना आता काय उद्धव साहेब काय करणार वगैरे वगैरे या गोष्टी झाल्या. उलटच दिसलं पण सर्वांना. त्याचा उलटा रिझल्ट आला. त्याचं कारण एकच होतं की आमच्या प्रत्येक शिवसैनिकाच्या आतमध्ये आजही साहेब आहेत. कालही होते, आजही आहेत आणि उद्याही राहणार. पण तो व्यक्ती जो आपल्या वडिलांसमोर लहान म्हणजे समजतही नव्हतं त्या वयामध्ये बाळासाहेबांना त्यांनी बघितलं होतं. त्यानंतर एक जिम्मेदारी घेऊन ज्यावेळेस बाळासाहेब एक प्रथा आहे, परंपरा आहे शिवसेनेमध्ये की पद ज्यावेळेस आपल्याला जिम्मेदारीची येतात त्या टायमाला बाळासाहेब स्वतः बोलवतात आशीर्वाद घेण्यासाठी. त्या टायमाला जेव्हा पहिल्यांदा तुम्ही त्या सम्राटाकडे जेव्हा सम्राटच म्हणतो आपण त्यांना, ते खरोखरचे सम्राट आहेतच होते, दाखवले त्यांनी. त्यांच्या समोर उभं राहणं, त्यांना तसं बघणं आणि ती जी चर्चा ती त्या टायमाला होती तुमची, तो अनुभव काय होता आणि तुम्हाला साहेबांनी पर्सनली त्या टायमाला कसा आशीर्वाद दिला होता ते आमच्या प्रेक्षकांना ऐकायचं आहे. मी साहेबांना एक मॉडेल दिलं होतं. हा. म्हणजे मी ज्यावेळी शाखा प्रमुख झालो आणि लगेचच एक मार्मिकचा वर्धापन दिवस आला होता. बरोबर. तर मी बोलला "अरे आपण आर्टिस्ट आहेत तर आपण बाळासाहेबांना काहीतरी असं आर्टिस्टिक हो, काहीतरी तुम्ही आपण त्याच करू. फील्डमध्ये येणार आहे वगैरे. काहीतरी आर्टिस्टिक द्यायचं म्हणून मार्मिकचा जो कॉमन मॅन आहे काकाजी, तर मग डोक्यात आलं की काकाजीचं एक मॉडेल बनवायचं आणि ते मॉडेलच बाळासाहेबांना त्या मॉडेलच्या हातामध्ये एखादा गुच्छ द्यायचा, फुलगुच्छ, आणि ते मॉडेलच आज बाळासाहेबांना गुच्छ देतोय म्हणजे मार्मिकच्या वर्धापन दिवसाची आपण अशा पद्धतीची भेट देऊ आपण. आणि खूप त्याच्यावरती माझे जवळजवळ 2-3 चांगले आर्टिस्ट, माझे इतर मित्रपरिवार, जवळजवळ 15-20 जणांची टीम त्या कामावरती लागली होती. स्वतः 2 मूर्तिकार पण तयार करा, म्हणजे कुठली उणीव राहता कामा नये. आणि तो झाला, मॉडेल तयार झालं, सगळं झालं, रंगशारदाला कार्यक्रम होता आणि अनाउन्समेंट झाली की असं-असं शाखा प्रमुख विकास मेहकर काकाजीच बाळासाहेबांना पुष्पगुच्छ देणार आहे, मार्मिकचा काकाजी. बाळासाहेबांना ते ऐकून थोडंसं नवल वाटलं, "अरे काकाजी कसं काय?" तर इतक्यात मी साधारण 7-8 पावलं चालत आलो मी पुढे आणि साहेबांनी पाहिलं आणि त्याच्यात एक चूक होती, की साहेबांनी 5 पावलांमध्ये काढली. मला म्हणाले, "काय रे, याचा चष्मा कुठे आहे? तुझ्या खिशात ठेवलायस का त्याच्या खिशात ठेवलायस?" मार्मिक कॅरेक्टरचा मार्मिक पद्धतीने ओरडा दिला. माझे डोळेच एकदम पाणावले. काही बोलले नाहीत साहेब. माझ्या डोक्यावर हात ठेवला. त्यामुळे पहिल्या सगळ्या लोकांना दाखव. ते सगळ्या लोकांना दाखवल्यानंतर स्वीकारलं माझ्याकडून बाळासाहेबांनी. म्हणजे त्यांची नजर एवढी हे होती ना, का तो चष्मा, काकाजीचा तुमच्या चष्मा लक्षात नाही आलं एवढं अप्रतिम. लागलेली त्या कामाला. पटकन 5 पावलांमध्ये म्हणाले, "रे, त्याचा चष्मा कुठे आहे? त्याच्या खिशात ठेवलायस का तुझ्या खिशात ठेवलाय?" म्हणजे एवढे बाळासाहेबांचं आणि आमचं भाग्य आहे, की बाळासाहेबांच्या पायावर आम्हाला डोकं टेकता आलं. बघता आलं. बघता आलं, बोलता आलं. त्याच्यानंतर मग मी बरीच पेंटिंग माझ्या प्रत्येक बाळासाहेबांच्या वाढदिवसाला काही ना काही असं एक वेगळं काहीतरी पेंटिंग देण्याचा मी प्रयत्न केला आणि साहेबांनी खूप मला आशीर्वाद दिलेत आणि आजही साहेबांच्या आशीर्वाद म्हणजे माझं कोण माझा वडिलोपार्जित असे कोण आमदार, खासदार, नामदार कोण नाहीत. परंतु राजकारण म्हणा किंवा समाजकारणामध्ये खूप बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आपण नाव कमवलं आहे. तुमचं माथाडी कामगारांच्या बाबतीत तुमचं खूप मोठी चळवळ तुम्ही उभी केली. त्यांच्या युनियन तुमच्या सोबत आहे. तुम्ही एक हिंदुस्थान माथाडी कामगार सेना म्हणून तुम्ही पुरस्कृत शिवसेना त्याचा आहे मेन आमदार, ते तुम्ही सांभाळता. त्याला चांगलं यशही भेटलेलं आहे. त्याचं लोकांना त्यांच्या जुळलेल्या कार्यकर्त्यांनाही त्यांचा फायदा होत गेलेला आहे. पण तो प्रवास ते ऍक्च्युअल काय आहे त्याच्या त्या पॅनल मार्फत कोणतं असं काम तुम्ही पुढे आणलेलं आहे समाजसेवेच्या मार्फत एक या प्लॅटफॉर्म वरती बोलण्यासारखं आहे, ऐकण्यासारखं आहे? माथाडी कामगार संघटनेच्या वतीने एक पक्ष म्हणून काम करणं, सामाजिक काम करणं आणि एखाद्या माथाडी संघटनेतून सामाजिक काम करणं खूप फरक असतो. परंतु करोनाच्या काळामध्ये आम्ही
आमचा एक पदाधिकारी आहे सल्लाउद्दीन म्हणून, तो आम्हाला 3,000 पाकिटं द्यायचा रोज बनवून पुलावची. जेवणाचे लोकांना फक्त पुलाव, डाळ टाकलेली थोडी किंवा जे काय असेल तो पुलाव खातात ते बांधून द्यायचा. मग तो एक टेम्पो आणि एक गाडी, त्यात मी, आमचं शंकर झोरे, बाजीराव मालुसरे, सुरेश कोळी, भगवान कोळी, तुमचे आवडते मित्र, माझे जे तुमचे आवडते सहकारी जे फार आहेत, फार सोबत असायचे. खूप जुने सहकारी. मग ते आम्ही सकाळी 10 वाजता ते महात्मा फुले मंडईतून ते आम्ही कलेक्ट करायचो आणि मग GT हॉस्पिटल, कामा हॉस्पिटल, सेंट जॉर्ज हॉस्पिटल, त्याच्यानंतर कस्तुरबा हॉस्पिटल, असे सगळीकडे आम्ही ते डॉक्टर्सना, नर्सेस, म्हणजे मोठमोठे डॉक्टर त्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये हात घालून जेवायचं, कारण पर्याय नव्हता, बाहेर जाता येत नव्हतं, बाहेरून आतमध्ये आणता येत नव्हतं. तर ते काम आम्हाला म्हणजे खरंच बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळे आम्ही ते काम करू शकलो. आणि साधा खोकला, साधा सर्दी देखील आम्हाला तेवढ्या 15-20 महिना 2 महिन्यामध्ये झाली नाही. नाही कुठलं इन्फेक्शन झालं नाही, काय नाही. इव्हन आम्ही प्रेतं देखील जाळली. प्रेतं पुरायचं पण काम केलं. म्हणजे बडा मस्जिदमध्ये त्यांच्या संस्थेबरोबर सोबत आम्ही काम केलं. म्हणजे खूप एक वेगळा, म्हणजे ते ज्यावेळी आमचे फोटो असे ह्याच्यावर व्हायरल व्हायचे तुमच्या मोबाईलवरती, तर बऱ्याच मित्रांचे, नातेवाईकांचे फोन यायचे, "अरे काय करताय तुम्ही, काय मरायचं आहे का तुम्हाला, मरायचं आहे का?" बोलतो आता घरात बसून पण काही लोक मेली आहेत, असं असं बघतो तुला असं करू. पण देवाच्या कृपेने आम्हाला काही झालं नाही, खूप काम केलं. आम्हाला चिकार अवॉर्ड मिळाले, काय ते कोरोना योद्धा वगैरे वगैरे सगळं खूप ते झालं सगळं. खूप म्हणजे ते काम करताना पण खूप आनंद मिळाला आम्हाला आणि खूप लोकांची सेवा करण्याचा योग आला. आणि म्हातारी कामगारसाठी आपण जे प्लॅटफॉर्म तयार केले, ते प्लॅटफॉर्म ऍक्च्युली आहे काय, आणि ते कसं एखादा कुठल्या क्षेत्राच्या माणसांना त्याचा फायदा उपलब्ध, एक सीमा असते ना, एक 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 मॉडेल असतं, ते त्याच लोकांसाठी ते बनलेलं असतं. तसं म्हातारी शब्द आला किंवा त्याची त्या संघटना आल्या, तर त्याचा फायदा आणि कोण आपल्या या संघटनेत जुडलं तर त्यांचा हा कसा प्रवास चांगला होऊ शकतो त्यांच्या जीवनाचा. मला असं वाटतं कमर्शियल पार्ट आहे, असणारच आहे, म्हणजे त्यांच्या रोजगाराचा विषयलाच लागून असणारा हा विषय. तर त्याच्याबद्दल थोडंसं, कारण आम्हाला माहिती असलं पाहिजे ना की किती संघटना आणि कशा ऍक्टिव्ह आणि कसे काम करत असतात. तर हे म्हातारी कामगार संघटना ओपन करण्याचा एक मुद्दा आणि त्याच्यातला अन्यायाचा प्रश्न आणि ह्याला जुळणारे कसं आपण परिवर्तन क्षेत्रात करू शकतो, तो एक विषय जाणून घ्यायचा आपल्या हिंदुस्थान म्हातारी कामगार सेनेच्या बाबतीत. माथाडी कामगार सेना किंवा माथाडी संघटना याचे जे मूळ जनक जे आहेत ते आमचे अण्णाभाऊ पाटील, अण्णासाहेब पाटील, बरोबर. त्यांनी ही संस्था जे लोडिंग अनलोडिंग करणारे 50 किलो 100 किलो लेबर, त्यांना मग तुटपुंजे असं मिळायचं, काहीतरी 100 रुपये 200 रुपये मिळायचे. मग त्यांनी शासनाशी खूप त्यांनी लढाई केली. त्या काळामध्ये बाळासाहेबांची पण त्यांना मदत झाली. माथाडी संघटना त्यांच्या काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नंतर आले, पण काँग्रेसच्या या सगळ्या अण्णासाहेबांनी म्हणा किंवा ज्या ज्या लोकांनी सुरुवातीला ह्याच्यावरती प्रयत्न केला आणि मग ठिकठिकाणी जिल्ह्यामध्ये त्याची स्थापना करायची, तर ते एक मुठभर होते. ही वस्तुस्थिती आहे, ही कोणाला माहिती असेल नसेल माहिती, मला माहिती नाही, पण आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत हे जावं की बाळासाहेबांची आणि अण्णासाहेबांची खूप जवळ, खूप चांगली मैत्री होती. समजलं? मग ते अण्णासाहेबांना आमच्या जिल्हा प्रमुखांचे पत्ते, फोन नंबर बाळासाहेबांनी दिले. अरे वा, सांगलीचा तू आहेस ना, सांगलीमध्ये बघ तिथे असं काय असेल तर हे आता माथाडीचं सुरू करतायत, तर त्यांना तुम्ही तिथे मदत करा. आणि हळूहळू मग त्यांना ताकद आपली मिळाली, मग त्यांनी त्यांची ताकद वाढवली आणि आज खूप मोठ्या प्रमाणात ते काम करत आहे. पण आता काळ बदललाय, आता काळ बदलला. त्या काळामध्ये माथाडी जवळजवळ 30-40, 50-50 हजार पगार त्यांना मिळत होता. आताचा काळ बदलला. आता काय झालंय, कॉन्ट्रॅक्ट सिस्टम, म्हणजे आताच्या ह्या सरकारमुळे काय झालं, त्यांना हे माथाडी आता मला तरी वाटतं या वर्ष 2 वर्षात याचं नामोनिशाण राहणार नाही. जर हे सरकार पुढे राहिलं तर या माथाड्यांचं नामोनिशाण. रोजगार म्हणजे वंचित, म्हणजे एशियन जसे प्राचीन असतं एक, तसं एक प्राचीन असणारं एक रोजगार होतं असं मुंबई बघेल. असे डब्बेवाल्यांचे आज हाल झालेले तसे मुंबईचे. कॉन्ट्रॅक्ट सिस्टम आल्यामुळे काय झालंय की कॉन्ट्रॅक्ट द्यायचं आणि मालकांच्या बाजूनी सगळे निर्णय द्यायचे.
हे सरकार कसं आहे, मालक दार्जिन, त्यांना कामगारांचं काय पडलेलं नाही. हा खूप कष्टकरी कामगार आहे माथाडी. तर त्याला जर त्याचं जर महिन्याला जर त्याचं 10-12 हजार रुपये मिळाले तर तो काय करू शकत नाही. तो ज्या पद्धतीने काम करतो, म्हणजे रोज तो नाही म्हटलं तरी एक 10 टनाची गाडी भरायची असेल तर 4 लेबरला लागले तर जवळजवळ 2,500 ते 3,000 किलोची तो चढाओढ करतो. खायचं काम नाही, 50 किलोची गोळी एकदा म्हणजे उचलता. 10 टन माल घेतला आणि 5 जर कामगार असतील तर प्रत्येकाच्या वाटेला 2,000 किलो आले. 2 टन माल तो उचलतो रोज. 2,000 किलो माल उचलायचा, गोडाऊनमधून घ्यायचा, गाडीमध्ये जाऊन लोड करायचा आणि त्याच्या बदल्यात जर त्याला 1,000-500 हजार रुपये मिळणार असेल तर त्याच्या आयुष्यामध्ये त्याला एखादी दुखापत झाली, काय झाली, तर त्याला कोण वाली नव्हतं. मग बाळासाहेबांनी खूप मदत केली. अण्णासाहेबांची मेहनत आहे आणि त्यांनी खूप, म्हणजे त्यांचं खूप त्याच्यावर मोठं विजन होतं आणि ते सक्सेस झालं. आणि आता तर त्याचं थोडंसं म्हणजे दुष्परिणाम व्हायला लागले. तर खूप डॅमेज होत चालले, आता माथाडी संघटना डॅमेज होत चालले आणि ह्याच्यामध्ये कमर्शियल चिकार आता आले. काही माथाडी संघटनेचं नुसतं नाव टाकलंय, नुसतं कार्ड द्यायचं व्यापाऱ्याला, माथाडीचे आलोय, बोर्डात जाऊ, इकडे जाऊ, धमकी द्यायची, 500-1000 घ्यायचे आणि निघून जायचं. मग महिन्याची बांधून ठेवायची. तर ह्याच्यावरती पोलीस यंत्रणा, आम्ही पत्र पण दिली होती मागे, की बाबा हे असे जे भुरटे आहेत यांचा बंदोबस्त झाला, लबाडगिरी चालली. लबाडगी झाली. आणि मग जो खरा येतो, खरा काम करणारा एखादा माथाडी आला, त्याला खरोखर न्याय द्यायचा असेल, मग ती त्या भुरट्यांची कार्ड दाखवतात, आम्ही याच्याकडे रजिस्टर झालो आहे, आम्ही याच्याकडे आमचं हे ही संघटना आमची काम बघते वगैरे असं. तर त्याच्यामुळे आता ह्या माथाडी संघटनेचं खूप अस्तित्व शासनाच्या माध्यमातूनच ढासळत चाललेलं आहे. बघू आता पुढे भविष्यामध्ये मान्य उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळी संघटना म्हणजे सरकार येईल त्यावेळी निश्चितपणे माथाड्यांना पुन्हा एकदा चांगले दिवस येतील याची खात्री आहे आम्हाला. पुण्यामध्ये आपण आता येऊया. आता आपण स्लोली आपल्या पॉडकास्टच्या फुलके बोल या चॅनल मध्ये त्याच्या शेवटच्या भागामध्ये येत आहोत. पण गंमत आहे, कुलाब्यापर्यंत आपण अजून आलेलो नाही. कुलाब्यामध्ये ज्या हिशोबाने कामं व्हायला पाहिजे होत आहे, कुलाब्यामध्येच आपण बरेच प्रश्न आता चर्चेला आणलंच. पण आता राजकारण दृष्टिकोनातून, कारण भवितव्य बनवणारे हे जे इलेक्शन मधून निवडून येतात ते आता, जसं बाबासाहेबांचं एक मत होतं की हे संविधान आहे, अगर ये अच्छे के हाथ में आया तो इससे अच्छी चीज नहीं है, और अगर बुरे से हाथ में आया तो इससे ज्यादा विनाश किसका नहीं है. तर अशा संबंधित चांगलं नेतृत्व असलं तर चांगला विकास होतो. तर कुलाब्यामध्ये आज कामं सगळे कंप्लीट आहेत की नाही आहेत, आणि इथे बदल व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे, आणि कुलाब्याला हर एक गोष्टीच्या माध्यमातून प्रगतीच्या दृष्टिकोनातून तुम्ही कुलाब्याला कसं बघता, तुमचा अनुभव. कुलाब्यातली 50% जनता ही झोपडपट्टीमध्ये राहणार. पूर्ण कुलाबा विधानसभेचं आपण म्हटलं तर, म्हणजे मेट्रोकडून अलीकडे इथे अगदी तुमच्या कुलाबाच्या दांडीपर्यंत पाहिलं, दोन्ही बाजूला इथे आणि म्हणजे कपरेट पण असो किंवा कुलाबा पण असो, मोठ्या प्रमाणावर बैठी घर आहेत, बरोबर. त्यांना कुठल्या सुविधा नाहीत. मगाशी सांगितल्याप्रमाणे टॉयलेटला रात्री जायचं असेल तर कोणतरी एखादी बाईला जायचं असेल तर कोणाला तरी उठून घेऊन जावं लागतं, ते सुद्धा घराला टाळं मारून जावं लागतं, घर उघडं ठेवून जाता येत नाही, ही त्यांची परिस्थिती आहे, बरोबर. या सगळ्या अडचणींना लोक तोंड देत आहेत. माझी आपल्या माध्यमातून या सर्व वस्तीमध्ये राहणाऱ्यांना आव्हान आहे का इथलं नेतृत्व आता ह्यावेळी तुम्ही बदली करा. येणारा जो कोण असेल तर निश्चितपणे तुम्हाला सांगतो ना, ह्यांची सगळी व्यवस्था करण्याचा त्याचा प्रयत्न राहणार आहे. एक तुम्हाला खास करून म्हणजे आता तुम्ही हा विषय काढलाय, बाबासाहेबांचं तुम्ही नाव घेतलं, मी 2 प्रस्ताव ह्या शासनाला दिलेले आहेत. एक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव कपरेड पोलीस स्टेशनला देण्यात यावं, आणि दुसरं सेवालाल महाराजांचं नाव मरीन लाईन पोलीस स्टेशनला देण्यात यावं. कपरेड त्याचा जर तुम्ही इतिहास काढला तर हा 1905 साली कोणतरी कार्पोरेटर होता, त्याचं नाव कप होतं, कप म्हणून. त्याच्या नावावरती हा परिसराचा तो त्याचा मोठी ते मित्र परिवार आणि मोठी असं तो त्या म्हणजे श्रीमंत होता तो, पण ते कपरेट म्हणून हे असं ह्या ते प्रचलित झालं ते, बरोबर आहे. तर ते नाव म्हणजे आम्ही कोणाचं नाव काढा आणि आमचं हे नाव द्या अशी आमची मागणी नाही.
पण तो कॉर्पोरेट कोण, कोणाचा काय, त्याचा काही संबंध नाही, त्याचं कुठलं काय राहिलेलं नाही, त्यात एवढं योगदान असलं पाहिजे. काहीच योगदान नाही त्याचं. आणि मग इतर इंग्रजी नावं जी इंग्रजांनी आपल्याला अत्याचार केला त्यांची जी नावं होती ती आपण काढली. म्हणून आपण ह्या ठिकाणी मागणी केली की डॉक्टर बाबासाहेबांचं नाव कॉर्पोरेट पोलीस स्टेशनला देण्यात यावं आणि सेवालाल महाराजांचं नाव मरीलँड पोलीस स्टेशनला देण्यात यावं. मात्र अजूनपर्यंत एकही उत्तर बाबा हे देता येईल, देता येणार नाही, तुम्ही बैठकीला या किंवा हे होणार नाही, अशा प्रकारचं एकही उत्तर पत्राचं त्याने दिलेलं नाही. फक्त दोन्ही पोलीस स्टेशननी मात्र आम्हाला सांगितलं की आमच्या अखत्यारीत नाही आहे, आपण याची नोंद घ्यावी. आणि ती वस्तुस्थिती आहे, तो का त्यांचा विषय पण नाही आहे तो. त्यांनी त्यांचं काम केलं. जर एखादं पोलीस स्टेशन काम करतं तर अगदी मुख्यमंत्र्यांपासून ते अगदी विधानसभा अध्यक्ष त्यांना देखील आम्ही पत्र दिले. ते माननीय काय म्हणाले? स्थानिक आमदार पण आहेत आणि माननीय विधानसभा अध्यक्ष आहेत. आणि त्यांच्या दालनातून तरी पत्र यायला पाहिजे होतं. त्यांनाही दिसत नाही का कधी? तुमच्या डोक्यामध्ये जे येते कल्पना साधारण योजना आहे, हे यांना काय नाही समजत. त्यांना काय ते टाळाचाली तर आहे का? मी काही फोटोग्राफ काढलेत. हा. म्हणजे या ठिकाणी जे पाणी म्हणजे पहिलंच म्हणाल वॉटर माफिया, पाणी माफिया, पाईप कापतात तिथे. बरोबर, हा. लोकांना. पाणी माफिया, त्या कशा बायका पाणी भरतात. मी परवा गीतानगरला गेलो तर फोटो काढत होतो, तर एक जण पाठवून एक जण आला, कोण आहे तुम? बरं तू कोण है, तू कौन है? नहीं फोटो क्यों निकाल रहे? बोले ये परिस्थिति, तेरे आमदार कौन है ना उसको दिखाने का मेरे को, उसको दिखता नहीं है वो, इसके लिए मुझे फोटो भेजने का उनको. तो निघून गेला तो. मात्र ह्यांची जे दरवाजे खास करून पाण्याने रोज धुतले जातात त्याचे पण फोटो मी काढलेत. इथे कपरेटला त्यांचं आता ते त्यांचं स्वतःचं आहे का भाड्याचं आहे ते काय मला माहिती नाही, पण आमची ऑफिस आहे ते ना? ते काय माहिती नाही कोणाचं आहे ते. सीज आहे त्या टायमाला. ते सगळ्यात पत्र सगळ्यात पहिले ती न्यूज आलेली जाली स्टॅम्प पेपर पकडण्याचं, ते कुठे पकडण्यात आलं, कुठे सीज करण्यात आलं, ते जे रेस्टॉरंट आहे बदलपक्षच्या समोर ती बिल्डिंग, ते प्लॉट, तो तेलगीचा ऑफिस आहे तो, त्या टायमाला तिथं ते मेन यंत्रणा तिथून चालायचे. त्यांचे दरवाजे धुवायला खूप पाणी वापरतात, त्याचे फोटो काढलेत मी. इथे गरिबांना प्यायला पाणी नाही, प्रॉपर्टी आहे ती, जे काय असेल, पण आज ते वापरत आहेत, त्याच्यावरती पाईपाने पाण्याने धुत आहेत. आणि इथे त्यांच्याच मतदारसंघातल्या लोकांना प्यायला पाणी नाही. राजस्थानमध्ये ते विदर्भामध्ये सगळीकडे पाणी असं एका तर तुम्हाला सांगतो ना, कुलाब्यातलं त्या पट्ट्यातलं मला वाटतं जमशेदजी बंदर भागातले बरंच शिष्टमंडळ माझ्याकडे आलं होतं कुलाबा शाखेमध्ये आमच्या. दिलं पत्र वॉर्डला दिलं, थोडंसं सुधारणा झाली त्याच्यामध्ये, पण अजूनही त्या गोष्टीला कोणाचं तरी प्रेशर आहे. पण ते प्रेशर आम्ही मोडून काढलं नाही असं नाही, पण अजूनही काम बाकी आहे, होईल. त्या एका बाईने मला सांगितलं की साहेब मी माझे काही कपडे आहेत ना माझ्या ऑफिसला जाते धुवायला, घेऊन जाते कपडे धुवायला ऑफिसमध्ये. काम काय झालं इथे? काम शून्य, काम काय नाही. पॉवर किती असते? कसं आहे, खूप काम पण आहे, पण काम करण्याची इच्छा पाहिजे. इथे भरती इच्छा निर्माण झाली आहे. काही लोक नुसते असे पोचलेले आहेत, त्यांच्यासाठीच काम करायचं. 5-5 जिल्हा सुद्धा पास दिलेले आहेत कामावरती कॉन्ट्रॅक्टर. ते आता कसं आहे, आता आम्ही याचा शोधबोध घेतला, आता बऱ्याचशा माहिती असणार आहे ना, आम्ही बऱ्याचशा ठिकाणी RTI टाकलेले आहेत, परंतु RTIचे अजून काही उत्तर मिळत नाहीत. का मिळत नाही? मिळत नाही म्हणजे कसं, आम्ही देतो तुम्हाला, शोधतोय, आता अपीलमध्ये पण आम्ही जाऊ, पण ते काढणार आम्ही, पाठपुरावा चालू आहे त्याचा. असं काय कुठलं गोष्ट आहे ना, चुकीचंच आहे. खूप पैसा आहे जनता फक्त आपला कमानी बांधायचे, आपले फोटो लावायचे, हा एक कलमी कार्यक्रम. एकही नवा प्रकल्प, एकही नव विचार आतापर्यंत 5 वर्षामध्ये अधिकार असून सुद्धा आपल्याला तर परमिशन आणि लक्षवेधीमध्ये आणायची पण गरज नाही का? साईडवरती बरंच काय प्रकल्पाला आपण मार्ग दाखवू शकतो, पण असं काय घडलंय का कुलाबा विधानसभेमध्ये? जे पण आहे जेव्हा 2.5 वर्षाची सरकार होती, ते कोस्टल जे काय निर्मिती चालली कोस्टल विकास या नावावरती, बस ते, पण ते काय एका व्यक्तीचं नाहीये. रोड ही संकल्पना उद्धव साहेबांची, हो बरं, पण ते काम लवकर व्हावं, निवडणुकीच्या अगोदर त्याचं उद्घाटन झालं. मी कालच त्या कोस्टलवरून गेलो, अक्षरशः खालच्या ना खडी निघायला लागलेत, रोडवरच्या खडी निघायला लागलेत.
आणि तिथून पास झाल्यानंतर आम्ही सीलिंगला ज्यावेळी चढलो, त्या सीलिंगची जी स्मूथनेस आहे आणि आता कोस्टलची जी स्मूथनेस आहे, खूप फरक आहे. आणि असं सारखं ते असं असं हां, बंप केल्यासारखं असं अशी गाडी चालते. म्हणजे त्या रोडला असं स्मूथनेस आणि लेवल स्पेस असा दिसत केलेलं नाही. म्हणजे आणि ते घाईघाईमध्ये केलेलं काम, लवकर मोदी जास्त काहीतरी क्रेडिटसाठी स्वतःचं आम्ही केलं. म्हणजे मुंबईवाल्यांचा जीव धोक्यात टाकणं ही क्रेडिटपेक्षा छोटी बात वाटते म्हणजे तुमच्या मताचं. त्याच्याशी काय पडलेलं नाही. मुंबईला कोण जगतंय, कोण मरतंय, आम्ही जगतोय ना बस. आम्हाला आपला अनुभव कसा होता इलेक्शनचा? अरविंद सावंत साहेब तिसऱ्यांदा इतिहास घडवत होते. तुमच्या हातामध्ये कमान होते जिम्मेदारीच्या सगळ्या गोष्टी. आता 2024 तर तुमचा कसा अनुभव होता या सगळ्या गोष्टी? कारण पहिल्यांदा गद्दार कोण ह्याचं एक जिंकणं हारण्यापेक्षा गद्दार कोण आणि सभा कोणाला भेटणार आहे ह्याची ती इलेक्शन होती. आम्हाला त्याचा प्रचार करावा लागला नाही. हो हा गद्दार आहे, हो हा बदमाश आहे. हो. ते लोकांनीच ओळखले त्यांना. हा. हा बदमाश आहे, गद्दार आहे. आम्ही जे काय गुलाबात थोडंसं मायनस होतो त्यांच्या कामामध्ये. साहेबांचं पण खूप काम आहे. आमच्या पदाधिकाऱ्यांची कामं आहेत. माझं स्वतःचं काही आम्ही बरेचसे प्रोजेक्ट करतोय. आजच आम्ही म्हणजे आता उद्धव साहेबांच्या वाढदिवसानिमित्त एक वस्तू देतोय आपण त्यांना. संपूर्ण जेवढ्या कोलाब्यातल्या जेवढ्या झोपडपट्ट्या आहेत त्या प्रत्येक मंडळाला आपण ते देतोय. आणि ती वस्तू काय आहे माहिती आहे? एकदम साधी गोष्ट आहे, साधी वस्तू आहे. तुम्हाला कदाचित पाहिलं देखील असेल, ह्या झोपडपट्टीमध्ये एखादा रुग्ण जर आतल्या बाजूला जर असेल, त्याला बाहेर आणताना खूप नाकेनं होतात. आणि मग कशात आणतात? ते एखादी चादरमध्ये त्याला लपेटतात आणि त्याला घेऊन येतात. तर आपण एक चांगल्यापैकी असं स्ट्रेचर, ते फोल्डिंग स्ट्रेचर, ते प्लास्टिक कापडी हे आहे ते, त्याला 6 जण चांगलं उचलू शकतात आणि त्याला व्यवस्थित बाहेर आणू शकतात. असे स्ट्रेचर आपण त्यांना आज आपण उद्धवसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण ती भेट देतो. हो, ते कोणाला जखमीलाही घेऊन जाऊ शकतो. कोणालाही. emergency मध्ये त्याचं काम होऊ शकतं. इमर्जन्सीमध्ये त्याला आणणं बाहेर हे खूप जिकिरीची असतं. मी कितीतरी वेळा पाहिलं कुलाब्याच्या झोपडपट्टीमध्ये की ते चादरीमध्ये लपेटतात. काय काय तर ते चादरीमध्ये लपेटतात, आणता बाहेर आणता त्यांचा मृत्यू झालेला आहे. असं बरेच घटना घडली. खूप घटना घडलेल्या आहेत. तर ते आपण यावेळी आपण त्यांना साहेबांच्या वाढदिवसानिमित्त देतोय आणि खूप आहे काम. पण येणाऱ्या निवडणुकीला या माध्यमातून तुम्हाला सांगतो की तो बदल निश्चितपणे 110% झालेला असेल. आपण आमदार झालात तर पहिला प्रथम भेट म्हणून कुलाब्याच्या जनतेला काय देईल किंवा कसा कुलाबा तुम्ही आमदार म्हणून बघत आहात? आमदार हा बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आमदार झालो तर पहिला माझा प्रकल्प असेल पाण्याचा. आणि ते पाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जल योजना फ्री ऑफ कॉस्ट, हे प्रत्येकाच्या घरोघरी मोफत पाणी आणि घरामध्ये पाणी, ही योजना पूर्णपणे राबवली आणि ती बाबासाहेबांच्या नावाने झालीच पाहिजे, हा माझा आग्रह. शेवटच्या टप्प्यात म्हणजे आज अनुभवाचा डोंगर आपण बघितलाच, पण जाता जाता शेवट यंग पिढीला त्यांच्या भविष्यामध्ये पुढे चांगलं योगदान हर एक क्षेत्रामध्ये त्यांच्या जिथे ते संघर्ष करत आहेत त्याला थोडंसं इम्प्रोव्हायझेशन करायचं असेल तर तुमचं काय असं मेसेज जाईल यंग पिढींसाठी? त्यांनी कसं त्यांचं येणारं भविष्य ठरवावं आणि त्या भविष्याला घेऊन कसं पुढे ते जाऊ शकतात? तुमचं एक थोडंसं मोलाचं योगदान मेसेज म्हणून तुम्ही काय देणार? पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी शिकलं पाहिजे. शिक्षणामध्ये शिक्षण पूर्ण करायला पाहिजे. आताच आम्ही एक योजना या ठिकाणी जाहीर केली होती. आम्ही 10वी झाल्यानंतरची जी मुलं आहेत, जी 11वी 12वी ते 15वी पर्यंत जी मुलं आहेत, त्यांना आम्ही मोफत पुस्तकं दिली. पुस्तकं वह्या नाहीत, बरोबर. तर ह्याचा फायदा बऱ्याचशा म्हणजे मला वाटतं एक 1000 मुलांनी तरी याचा फायदा घेतला पूर्ण गुलाबात. आणि शिकलं पाहिजे त्यांनी आणि चांगली संगत ठेवली पाहिजे. कितीतरी याच्या अगोदरची मुलं 10वीमध्ये मोठ्या मार्काने पास झालेली आपल्या एक इतिहास आहे. असं नाही की गुलाबातल्या झोपडपट्टीतून कोण येऊ शकत.
आपली महानगरपालिकेची शाळा 250 मुलं तिथे 10वीला तर ह्यावेळी होती. त्यापैकी 224 मुलं पास झाली. याच एवढ्या आजूबाजूच्या परिसरात झोपडपट्टीत राहणारी जी मुलं आहेत. मग त्यांना प्रोत्साहन देणं, त्यांच्यावर आमची एक बैठक झाली. त्यांच्या पालकांबरोबर आता आम्ही भेटतोय. त्यांना प्रोत्साहन करून त्यांना आणखीन काय मदत लागेल, त्याच्यामध्ये त्याची जशी त्याची क्वालिटी असेल, तसं पद्धतीने आम्ही त्यांना काम करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. आणि म्हणून त्यांना ह्या ठिकाणी आपल्या माध्यमातून एकच मेसेज देईल, चांगलं शिका, अडचण आली तर आम्ही तुमच्या सोबत आहे. वाईटाची संगत धरू नका आणि कुठल्या माफियाच्या पैसे 2 पैसे मिळतील म्हणून कुठल्या माफियाला साथ देऊ नका. आणि नशामुक्त राहा. नशामुक्त तर हे तर काळाची गरज आहे. माणूस सुशिक्षित झाला तर तो नशेपासून लांबच होतो, एवढं मला निश्चितपणे खात्री आहे. तर हे होते आपले विकास भाई मयेकर, ज्यांचा खूप मोठा प्रवास आणि आपण त्यातले काही क्षण आपण आज अनुभवता आला आपल्याला. मी माझ्या प्रेक्षकांना खुलके बोल टॉक शोच्या माध्यमातून, पॉडकास्टच्या माध्यमातून एवढंच सांगतो की नक्कीच घेण्यासारखं खूप काय आहे. तुमच्या पावलांवरती जर थोडंसं समृद्धी जर पाहिजे असेल तर या विचारातले काय विचार तुम्ही आपल्या हृदयामध्ये घ्या, मनात ठेवा आणि पुढे जावा. तर अशी ही आजची बैठक रंगली होती. खूप काही गप्पा गोष्टी आणि अनुभवानी. आणि बाळासाहेब हे देवापेक्षाही कशी आहेत त्यांच्या शिवसैनिकांना तेही आपल्याला अनुभवता आलं. एवढंच आजचा हा विषय होता आपल्या समोर ठेवण्याचा. तर खुलके बोले टॉक शोला, या पॉडकास्टला आपण भर के आप सपोर्ट कीजिए, शेयर कीजिए, बेल आइकन दबा के भी सपोर्ट कीजिए और सब्सक्राइब करना भूलिएगा मत, ताकि ऐसे सारे महत्व के लोगों को आपको देखने का मौका मिल जाएगा, उनके उनके विचार आपको सुनने का मौका मिल जाएगा. तो प्लीज़ लाइक, सब्सक्राइब एंड प्रेस द बेल आइकन. और यही मैं समाप्त करना चाहूँगा. जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. नमस्कार.